नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्टून ॲनिमेशन ऑन मोबाईल हा ट्रेनिंग प्रोग्राम आपला सुरू आहे आणि या प्रोग्राममध्ये आपण हळूहळू करता बरीच माहिती कार्टूनच्या बद्दल घेतली आहे. परंतु तरी देखील आपल्याला कार्टूनचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी काही माहिती आवश्यक आहे आणि त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत कार्टून ॲनिमेशन करण्यासाठी ॲपमध्ये लागणारे वेगवेगळे जे कार्टूनचे सीन म्हणूया आपण, तर ते कसे तयार करायचे. तर वेगवेगळ्या जुगाडबंदी आपल्याला शिकाव्या लागतील, ज्याच्यामुळे आपल्या स्टोरीमध्ये आवश्यकतेनुसार तसे सीन क्रिएट करता येतील. काही साऊंड इफेक्ट वगैरे वापरावे लागतील, अशा बऱ्याच गोष्टी. तर यासाठी आपल्याला आता प्रॅक्टिकल स्क्रीनवर बघायचं आहेच. पण स्टोरी तयार करताना आता जुगाडबंदी बघण्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावरून आपल्याला स्टोरी तयार करणं सोपं जाईल. आता या ठिकाणी आतापर्यंत आपण जे काही शिकत आलोय आणि आणखी पण काही भाग राहिलेला आहे जो आपल्याला शिकायचा आहे. तर हे सगळं स्टोरीसाठी लागणारं मटेरियल आपण आतापर्यंत तयार करतोय. स्टोरीसाठी लागणारं मटेरियल. तर त्यातलाच एक भाग आहे तो म्हणजे स्टोरी स्क्रिप्ट. आपण काय सांगणार, काय बोलणार याबद्दलचं एक स्टोरी किंवा एक गोष्ट आणि त्याबद्दलची काय नेमकं त्याची आउटलाईन असेल, त्याची स्टोरी स्क्रिप्ट आपल्याकडे असेल. आता आपण जर शैक्षणिक व्हिडिओ बनवणार असू स्टोरी टाईप, तर ती ऑलरेडी आपल्या पुस्तकातल्याच कुठल्यातरी भागावर आपण बनवतो, त्यामुळे स्क्रिप्ट आपल्याकडे रेडी असतेच. पण समजा दुसरी एखादी मोरल स्टोरी तुम्हाला करायची असेल, तर मग ती स्टोरी तुम्हाला तयार स्वतःहून करावी लागेल किंवा कुठून तरी जी स्टोरी रेडीमेड आहे, जी तुम्हाला लोकांना सांगायची आहे, तर ती लिहून किंवा स्क्रिप्टच्या स्वरूपात तुमच्याकडे असावी लागेल. आता स्टोरी सगळी पूर्ण बनवण्यामध्ये कसा सिक्वेन्स असेल याचा जस्ट मी ओव्हरव्ह्यू देतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण प्रॅक्टिकलला सुरू करणार आहोत. तर सगळ्यात पहिले कार्टून ॲनिमेशन स्टोरी तयार करताना पहिला आपल्याकडे लागेल स्टोरी, म्हणजे लिखित स्वरूपातली. नेक्स्ट पहिली तर आपल्याकडे लिखित स्वरूपातली एक स्टोरी, तिला एक टायटल वगैरे. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्टोरी बनवायच्या असतील, तर त्यासाठी समजा ChatGPT किंवा इतर AI टूलचा वापर करू शकता. परंतु आपल्याला पुस्तकातल्याच भागांवर असे कार्टून व्हिडिओ बनवायचे असतील, तर तीच तुम्हाला स्क्रिप्ट म्हणून वापरावी लागेल. म्हणजे तो भाग तुम्हाला स्क्रिप्ट म्हणून वापरावी लागेल. आता तो भाग आपल्याकडे लिखित स्वरूपात जर का असेल, तर पुढे काय? तर पुढची स्टेप असेल त्याला रेकॉर्डिंग करणे. तर रेकॉर्डिंग करण्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील. तर रेकॉर्डिंग करताना आपल्याला हेडफोन लावूनच रेकॉर्डिंग करावं लागेल. विदाऊट हेडफोन रेकॉर्डिंग करणं म्हणजे व्हिडिओची पूर्ण हवा घालवण्यासारखं आहे. म्हणजे की व्हिडिओतली जी मजा आहे, जी काय म्हणूया आपण पॉवर आहे, ती कमी होते. आवाजात जितकी क्लॅरिटी असेल तितकी व्हिडिओची पॉवर वाढते. त्याच्यामुळे आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागतं. पहिल्या स्टोरी स्क्रिप्ट आपल्याकडे असल्यानंतर त्याचं दुसरी स्टेप असते रेकॉर्डिंग करणे. रेकॉर्डिंग एकदा झालं, ह्या दोन गोष्टी पूर्ण झाल्या की मग आपल्याला स्टोरी मटेरियल तयार करायला घ्यावं लागतं. मग आता आपल्याला स्टोरी मटेरियल तयार करायला बरोबर सगळ्या आयडिया किंवा सगळ्या कल्पना आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. कारण की आपल्याकडे एक स्टोरी आहे आणि एक आपल्याकडे ऑडिओ पण आहे आणि आपल्याला आता त्या स्टोरीमध्ये काय लाईन्स आहेत, काय सिच्युएशन्स आहेत, काय सीन्स आपल्याला लागतील याचा परफेक्ट अंदाज लागतो. म्हणजे ह्या स्टेपनी गेलात तर आपली स्टोरी सहज म्हणजे तयार व्हायला सोपं जाईल. तर पहिलं तर आपल्याकडे स्टोरी, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आणि मग आपल्याला स्टोरी मटेरियल तयार करायचं आहे. आता स्टोरी मटेरियल तयार करण्यासाठीच तर आपल्याकडे स्टोरीची स्क्रिप्ट असावी लागते आणि स्क्रिप्टमुळे आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये कॅरेक्टर किती आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सीनचा वापर करावा लागेल. म्हणजे की ते कॅरेक्टर म्हणजे कुठे घरात बोलणार आहेत, घराच्या बाहेर बोलणार आहेत, खेड्यात बोलणार आहेत, शहरात बोलणार आहेत, अजून काय काय वेगवेगळं. तर त्यानुसार मग आपल्याला तसे सीन क्रिएट करायला सुरू करावं लागतं. पण अगोदर काय करायचं सीन क्रिएट करताना? तर अगोदर बॅकग्राऊंड तयार करायची. तर प्रत्येक लाईन आपल्याला वाचावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला कळेल की ही लाईन कुठल्या बॅकग्राऊंडवर दिसेल किंवा कुठल्या बॅकग्राऊंडवर हिच्याशी साजेसा बॅकग्राऊंड कसा असेल. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 2, 3 लाईनमध्ये एक बॅकग्राऊंड तुम्हाला तसा प्रकारे तयार करावं लागेल. आणि बॅकग्राऊंड तयार करायचं म्हटलं की आपण कशाचा वापर करणार? इमेज सर्च मॅन या ॲपमधून त्याच्याशी रिलेटेड सीन आपण डाउनलोड करणार आणि त्याच्यावर काही ॲडिशनल इफेक्ट टाकणार मोशन लिपच्या सहाय्याने. म्हणजे काय होईल? आपला बॅकग्राऊंड सीन तयार होईल.
तर असे बॅकग्राऊंड सीन तुम्हाला स्टोरी वाचत वाचत पुढे जायचं आहे आणि मग ठरवायचं की बॅकग्राऊंड सीन अजून लागेल का, आणखी लागेल का, आणखी लागेल का. मग तुम्ही जसं जसं वाचत पुढे जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की इथे असा बॅकग्राऊंड लागेल, तिथे त्या प्रकारचा बॅकग्राऊंड लागेल. मग तुम्ही ते बॅकग्राऊंड तयार करत जायचं आहे आणि तशा प्रकारचे बॅकग्राऊंड तुम्ही तयार करून एका विशिष्ट गॅलरीत फोल्डरमध्ये सेव्ह ठेवू शकता. तर हे झाले बॅकग्राऊंड्स. पुढे काय, तर ह्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर असतात, कॅरेक्टरचा संवाद असतो आणि कॅरेक्टर फक्त 2च असतील का 3 असतील की 4 असतील हेही त्या स्टोरीला एकदा स्क्रिप्ट ठरवल्यानंतर आपल्याला कळतं. मग आपल्याला ते स्टोरीतले जे कॅरेक्टर आहेत, मग त्याचं वय काय आहे? त्याचं वय म्हणजे की समजा मुलगा आहे की एखादा मुलाचे वडील आहेत, आई आहे, आजी आहे, असं काय आहे? तर त्या वयानुसार मग आपल्याला तसे कॅरेक्टर क्रोमाटूनच्या सहाय्याने म्हणजे डिझाइन ऑलरेडी आहेत ते, फक्त आपल्याला त्याचे ॲक्शन्स करावे लागतील. मग ते कॅरेक्टर आपल्याला ठरवावे लागतात. आता हे कॅरेक्टर आपण ठरवले, तर मग आपण त्या कॅरेक्टरला प्रत्येक लाईन वाचल्यावर आपल्याला कळेल की कुठल्या कॅरेक्टरचा रोल आहे आणि तो कोणाकडे बघून बोलणार आहे, त्याचे एक्सप्रेशन कसे असतील. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मनातली मनात इमॅजिन करून तशा प्रकारे क्रोमा टूनवर तो कॅरेक्टर घेऊन त्याला ग्रीन स्क्रीनवर घेऊन त्याला तशा प्रकारच्या इमोशन्स किंवा तशा प्रकारच्या काय म्हणतो आपण वॉकिंग टॉकिंग जे काय असेल ते ॲक्शन आपल्याला द्यावी लागेल. आणि एक ॲक्शनला एक छोटी क्लिप म्हणजे साधारण की तो चालतोय तर चालतानाची 5 सेकंदाची स्क्रिप्ट, बोलतोय तर बोलतानाची 5 सेकंदाची स्क्रिप्ट. तो बोलतोय पण असा हात करून बोलतोय की फोन कानाला लावून बोलतोय, ह्याच्यात पण फरक आहे. बसून बोलतोय, उभा राहून बोलतोय, चालून बोलतोय. तर या प्रकारच्या ॲनिमेशन ॲक्शन्स ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला लाईन वाचल्यानंतर कुठल्या कॅरेक्टरचा रोल आहे, तो कशा पद्धतीने एक्सप्रेस होणार आहे, चालताना बोलणार आहे की बसताना बोलणार आहे, उठताना बोलणार आहे, काय असणार त्याचं. तर तशा प्रकारची त्याची छोट्या क्लिप्स आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील. मग तुम्ही क्लिप्स रेकॉर्ड करताना एकदा छोटी क्लिप समजा त्याने बनवली, लगेच रेकॉर्ड करायची आवश्यकता नसते. तुम्ही त्याला ॲनिमेशन देऊ शकता. पहिलं ॲनिमेशन काय, दुसरं काय, तिसरं काय, चौथं काय आणि तिथे समजा तुम्ही स्क्रीन रेकला बटन दाबलं की तो स्क्रीनवर दिसतो. त्यावेळेस तुम्ही टच केलं की पुढचं ॲनिमेशन ऑटोमॅटिक येतं, त्याच्या पुढचं ऑटोमॅटिक येतं. असं करत करत तुम्ही 5 सेकंदाने 10 सेकंदाने ते जर का ॲनिमेशन ऑटोमॅटिक टच करून बदललं, तर तो एक समजा जरी पूर्ण व्हिडिओ तयार झाला, तरी देखील तुम्ही काइनमास्टरमध्ये गेल्यावर त्याचे तुकडे करू शकता आणि पाहिजे त्या ठिकाणी त्या कॅरेक्टरचे ॲक्शन्स ॲड करू शकता. तर या प्रकारे कॅरेक्टरचे ॲक्शन्स आपण तसे तयार करणार, त्यांना एकमेकांसोबत संवाद घडवायला लावणार. कॅरेक्टर हे बोलत नसतात, कॅरेक्टर हे फक्त ॲक्शन करत असतात. जसं तुम्ही एखादी शॉर्ट फिल्म तयार करतानाचा कुठे काही माहिती वाचली असेल किंवा एखादा व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा नसेल आलं तर मी लक्षात आणून देतो की जे कॅरेक्टर्स असतात, तर ते कॅरेक्टर्स जे असतात ना ते फक्त डायलॉग पाठ करतात. पण ते ॲक्शनमध्ये गेल्यानंतर तसं तोंड हलवतात. पण बॅकग्राऊंडला अगोदरच रेकॉर्डिंग करून त्या सगळ्या गोष्टी प्ले केल्या जातात. आता एवढं फिल्म वगैरे तर सोडाच. आपण गणपती बघायला जेव्हा जातो, तिथे जिवंत देखावे जेव्हा तुम्ही पाहिले असतील, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की बॅकग्राऊंडला एक एक क्वालिटी ऑडिओ स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करून आणलेला असतो आणि तो तिथे प्ले केला जातो आणि तिथे जे जिवंत देखातले जे कॅरेक्टर्स आहेत, जे व्यक्ती आहेत, ते आपापल्या पद्धतीने ॲक्टिंग करतात. ते स्वतः बोलतात, पण त्यांचा आवाज कुठे माईकमधून आलेलाच नसतो. त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंतच असतो. कारण की साउंडच एवढे मोठे बसवलेले असतात, ते रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला येते आणि आपल्याला वाटतं तो व्यक्ती बोलतोय. पण त्या व्यक्तीने त्या रेकॉर्डिंगवर एवढी चांगली प्रॅक्टिस केलेली असते, की त्या प्रत्येक म्हणजे शब्दाला त्याचे ओठ आणि त्याची हालचाल बरोबर तशी त्यांनी मॅच केलेली असते. सेम तसंच आपल्याला इथे करावं लागतंय. कार्टून कॅरेक्टर हे फक्त ॲक्शन करतील आणि कार्टून कॅरेक्टरच्या ॲक्शनसोबत आपण जो काही ऑडिओ रेकॉर्ड केला आहे तो मॅच करायचा असतो. ऑडिओ रेकॉर्ड करताना आपण काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कार्टून समजा काय म्हणू की एक मुलगा आहे किंवा कार्टून रेकॉर्डिंग करताना मुख्य 2 गोष्टी तर फार गरजेच्या आहेत. 2 नाही 3 ऑडिओ गरजेचे असतात मुख्यतः. जास्त कॅरेक्टर असतील तर जास्त लागतील, पण मुख्यतः 3 ऑडिओ गरजेचे असतात. ते कोणते? हे बघा, कार्टून 2 एकमेकाशी बोलत असतात एका वेळेला समजा, तर त्या दोघांचा वेगवेगळा आवाज आणि स्टोरीमध्ये कधी-कधी काही वेळेला आपण एक उदाहरण घेऊन सांगूया, की समजा मी एखादं स्टोरीचं उदाहरण सांगतो. एक खेडेगाव होते
आणि त्या खेडेगावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्या गरीब शेतकऱ्याला 2 मुलं होती आणि शेतकरी मोठ्या मुलाला बोलू लागला. आता शेतकऱ्याचा आवाज तिथे सुरू होईल. शेतकरी मोठ्या मुलाला काहीतरी बोलेल. त्याच्यानंतर मोठा मुलगा त्याच्या प्रत्युत्तरात काहीतरी बोलेल. आता इथून म्हणजे शेतकरी बोलू लागला असं जेव्हा आपण म्हणालो, त्यातून पुढे खऱ्या अर्थानं कॅरेक्टरचा रोल सुरू झाला. मग त्याच्या अगोदर जे बोललं गेलं मग ते कोण होतं? लक्षात घ्या बरं का. कार्टूनचा तिथे रूल सुरू झाला, की त्याचे वडील त्याला आता बोलायला लागलेत मोठ्या मुलाला. मोठा मुलगा त्याच्या स्वरूपात पुन्हा काहीतरी बोलणार आहे. इथे कॅरेक्टरचा रोल सुरू झाला. पण अगोदर जे बोललो, जसं की एक खेडेगाव होतं आणि त्याच्यामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्यांचं एक छोटंसं कुटुंब होतं आणि त्या शेतकऱ्याला 2 मुलं होती आणि शेतकरी किंवा त्या मुलाचे वडील मोठ्या मुलाला बोलू लागले. आता मोठ्या मुलाला बोलू लागले म्हटल्यावर वडील बोलायला सुरू करतील म्हणजे कॅरेक्टरचा रोल चालू होईल. पण हे अगोदर जे बोललं ते कोण होतं? किंवा मध्ये-मध्ये पण जसं समजा त्यांचा संवाद झाला दोघांचा आणि मग पुन्हा आपण मध्ये असं काहीतरी असतं, की आता म्हणजे हे जे काही अगोदर जे आपण बोललो याला म्हणायचं नॅरेशन. काय म्हणायचं? नॅरेशन. नॅरेशन ही असा एक पार्ट असतो जो कुठल्याच कॅरेक्टर बोललेला नसतो. फक्त आपण त्या सीनविषयी किंवा त्या कुठेतरी काही पुढे घडणार आहे त्याच्याविषयी अगोदर आपण जागृती करत असतो. तर ह्याला म्हणायचं नॅरेशन. तर नॅरेशन रेकॉर्ड करताना तुमच्या ओरिजिनल आवाजात रेकॉर्ड करायचे. म्हणजे समजा मी ज्या आवाजात आता बोलतोय एकदम रेग्युलर पद्धतीने, तर त्याच पद्धतीने बोलून मला नॅरेशन गोष्टीमध्ये जे लागतं ते रेकॉर्डिंग केलं पाहिजे. आणि कार्टूनचा जेव्हा आवाज येतो, कार्टूनचा, तेव्हा थोडासा आपल्या आवाजामधली स्टाईल आपण बदलू शकतो, थोडीशी. मग समजा जेंट्सचा आवाज असेल, तर आपण रेग्युलर आवाज जरी वापरला तरी चालेल. पण लेडीजचा आवाज असेल, तर थोडीशी स्टाईल आपण बदलली पाहिजे. जर तुम्ही लेडीज असाल, तर जेंट्सची आवाज असेल, ती तुम्ही थोडी स्टाईल बदलली पाहिजे. मुलगा असेल, मुलगी असेल, तर यासाठी तुम्ही काइन मास्टरमध्ये गेल्यावर काही प्रमाणात ऑडिओ बदलू शकता. तुम्ही जरी समजा आता एवढे काही सगळेच जण ॲक्टर नसतात. आपण तर शिक्षक आहोत. आपल्याला थोडीशी ॲक्टिंग तर नक्कीच जमते प्रत्येकाला. पण तरी देखील आपल्याला सगळ्यांचाच आवाज काढता येईल का? आणि बळजबरीने काढायला गेल्यावर तेवढं ते म्हणजे आपल्या भावना कशा होतील? तर ह्यापेक्षा आपण सुरुवात करताना जरी आपल्या रेग्युलर आवाजात बोललो, तर नॅरेशन बाजूला काढायचे आणि बाकीचे कार्टूनचे जे साउंड असतील किंवा कार्टूनचे जे डायलॉग असतील, त्याच्यासाठी आपण काइन मास्टरमध्ये काही प्रमाणात आवाज बदलू शकतो. म्हणजे आवाज एकच प्लेन असेल आपल्या सुरुवातीला जो रेकॉर्ड केला आहे. पण त्याला थोडासा इफेक्ट देऊन आपण जेंट्सचा आवाज आणि लेडीजच्या आवाजामध्ये कन्व्हर्जन करू शकतो. मुलाचा आवाज आणि मुलीच्या आवाजात कन्व्हर्जन करू शकतो आपल्या रेग्युलर आवाजाला. तर तर थोडंसं काही साउंडच्या सेटिंग आपण बदलल्या, की या गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणजेच काय, की आपल्याला जे तुम्ही प्रोफेशनल स्टोरीचे ॲनिमेशन व्हिडिओ बघितले असतील, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की हे तर फारच सुंदर दिसतंय. पण तिथे ते प्रोफेशनल ॲनिमेटर्सने ॲनिमेट केलेला हा भाग तर सोडाच, पण रेकॉर्डिंग करताना सुद्धा प्रोफेशनल ऑडिओ रेकॉर्डर तिथे बसलेले असतात. आणि ते पण 4-4 जण जेवढे कॅरेक्टर आहेत ना, तेवढे व्यक्ती बसलेले असतात आणि तेवढ्या व्यक्तीसमोर एक माईक असतो आणि ते 4 जण एकत्र बसून डायरेक्टली ती आपण रेडिओवर जशा कहाण्या ऐकत असतो, तशा पद्धतीने ते बोलत असतात. एकमेकाशी बघून सगळ्या गोष्टी ॲक्टिंग करत असतात. त्यामुळे तशी त्यांचे व्हॉईस मॉड्युलेशन आणि वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तशा येतात. तसं फिलिंग त्यांना त्या बोलण्यातून आपल्याला पण जाणवतात. तर तसं आपल्याला इतकं सहज आणि इतकं त्यांच्या इतकं चांगलं नक्की म्हणजे त्या व्हॉईस मॉड्युलेशन आणि या सगळ्या गोष्टी आणि मल्टिपल कॅरेक्टरसोबत बसून एवढंच आपण करणार नाही आहोत. पण एकट्यानं आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे मी म्हणालो त्या मुख्य गोष्टी तेवढ्या लक्षात घ्याव्या लागतील. नॅरेशन कोणतं आहे? कार्टूनचे डायलॉग कोणते आहेत? तर नॅरेशन आपण त्याला काही साउंड इफेक्ट द्यायचा नाही आणि जे कार्टूनचे जे आवाज आहेत किंवा जे डायलॉग आहेत त्यालाच फक्त आपण थोडासा आवाजामध्ये बदल करायचा आहे, जो की आपल्या आवाजापेक्षा थोडा वेगळा आवाज येईल आणि नॅरेशन वेगळं वाटेल, कार्टूनचा आवाज वेगळा वाटेल किंवा ते कॅरेक्टरचा आवाज वेगळा वाटेल. 2 कॅरेक्टरच्या आवाजात थोडासा साम्य थोडासा वेगवेगळा आवाज असला पाहिजे. एवढी थोडीशी सेटिंग आपल्याला करावी लागते. म्हणजेच की आपण वन मॅन आर्मी असं म्हटल्यासारखं आहे. आपणच सगळ्या कॅरेक्टरचा रोल करणार, आपणच नॅरेशन करणार, आपणच सगळं करणार. म्हणून सुरुवातीला करताना आपल्याला फार टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला जसं मी बोलतोय रेग्युलर, सेम तसं सरळ आपलं वाचन करून रेकॉर्ड करा. सुरुवातीचे काही व्हिडिओ. मग सुरुवातीचे काही व्हिडिओला तुम्ही सगळं वाचन करून रेकॉर्ड करा आणि फक्त नॅरेशनला वेगळं करा आणि बाकीच्या डायलॉगला थोडा-थोडा इफेक्ट टाका. बस एवढ्याने सुद्धा व्हिडिओ चांगला होईल.
पण नंतर नंतर जसं तुमचे 2 4 5 10 व्हिडिओ बनून जातील, तेव्हा तुमच्या व्हॉईस मॉड्युलेशनमध्ये ऑटोमॅटिक बदल व्हायला लागेल. तुम्ही तसं अगदी ॲक्टिंगमध्ये बोलणार, तसे चढ-उतार करणार आवाजामध्ये, तर मग हे तुमच्याकडून अगदी सहज घडायला लागेल. पण पहिल्यांदा माझा व्हिडिओ अगदी परफेक्ट झाला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी अगदी तंतोतंत अगदी म्हणजे परफेक्टच वाटल्या पाहिजेत, असं कोणीही आग्रह धरायचा नाही. आग्रह ह्याचा धरायचा आहे, की मी पहिले 10 व्हिडिओ बनवून मोकळा होणार. हा आग्रह धरा. हा आग्रह धरला, की बाकीचे आग्रह तुमचे साहजिकच पूर्ण होणार आहेत. पण इथून मागच्या बॅचमध्ये पण अनुभव आलेले आहेत, की आग्रह आपला तो नसतो, की मी 10 व्हिडिओतून मुक्त होतो. आग्रह हा असतो, की माझा व्हिडिओ परफेक्ट झाला पाहिजे, परफेक्ट झाला पाहिजे, परफेक्ट. अहो, परफेक्ट आयुष्यात आपण कधी होतच नसतो. त्यामुळे परफेक्टचा नाद सोडा. पहिले 10 व्हिडिओ पूर्ण करायचा नाद धरा. ह्याच्यानंतर ऑटोमॅटिकच तुमच्या 10 व्हिडिओ नंतर हळू-हळू एका-एका गोष्टीमध्ये बदल होत जातील. एक गोष्ट बदल करायला घ्या 10 व्हिडिओ नंतर. एक गोष्ट अजून 4-5 व्हिडिओ कंटिन्यू तीच ठेवा बदल केलेली. मग दुसऱ्या गोष्टीमध्ये हळू बदल करा. असं करत-करत मग सगळ्या गोष्टी हळू ठीक व्हायला लागतील. तर एवढं जर केलं तरच तुम्ही व्हिडिओ बनवणार. नाहीतर पहिल्याच व्हिडिओत सगळं परफेक्ट पाहिजे असं म्हणालात, तर व्हिडिओची सुरुवातच होणार नाही किंवा एक व्हिडिओच्या नंतर व्हिडिओच तुमचा बनणार नाही. तर हे सगळं मला सांगायचं होतं तुम्हाला, जेणेकरून आपल्या व्हिडिओची सुरुवात व्हावी. तर आपल्याला गोष्टी मी पुन्हा थोड्याशा हलक्याशा रिपीट करतो, काय-काय करायचं. सगळ्यात पहिलं आपल्याकडे स्टोरी स्क्रिप्ट लागते. त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग लागतं. रेकॉर्डिंग आपण प्लेन आवाजातच एकट्यानेच रेकॉर्डिंग करायचं. नॅरेशन बाजूला काढायचं. कॅरेक्टरचे जे डायलॉग आहेत, ते ऑटोमॅटिक तिकडे गेल्यावर आपण तुकडे करतच असतो काइनमास्टरमध्ये आल्यावर आणि वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या आवाजाला वेगवेगळे थोडेसे साउंड इफेक्ट ॲड करून कार्टून जो 1 आहे आणि कार्टून जो 2 आहे, त्याला थोडासा आवाजात बदल करून आपलाच आवाज असतो, पण थोडासा बदल करून आपण तिथे वापरणार आहोत. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे आपण स्टोरी लिहिली किंवा जी आपण ठरवली तिच्यानुसार बॅकग्राऊंड्स, तिच्यानुसार कॅरेक्टरच्या हालचाली आणि एक्सप्रेशन्स. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रीन स्क्रीनवर छोटे-छोटे क्लिप्स रेकॉर्डिंग करून ठेवायच्या. आता तुम्ही म्हणाल कधी-कधी सर 5 सेकंदाची क्लिप असेल आणि तिथे समजा थोडी आपल्याला 7 सेकंद हवे असेल, तर मग काय करायचं? तर तीच क्लिप आपण कॉपी करून पुढे वाढवू शकतो. म्हणजे ती 5 सेकंदाच्या क्लिपला कॉपी करून तिच्या पुढे लावलं, की ती 5 सेकंदाच्या ऐवजी 10 चालेल आणि 7 पाहिजे तर तिला कट करू शकतो आपण. तर आपलं मुख्य म्हणजे काय, की ती ॲक्शन मात्र आपल्याकडे पाहिजे. 5 सेकंदाची का असेना. 10 सेकंदाची तुम्ही रेकॉर्ड केली, तुम्हाला वाटलं इथे तर 2च 5च सेकंदाची ॲक्शन तिची गरजेची आहे, कट करू शकता. तर यामुळे फक्त कमी पडू नये. कट करून तुम्ही कमी करू शकता, पण वाढवायचं असेल तर कॉपी करून त्यालाच डुप्लिकेट करून पुढे लावू शकता. म्हणजे ती वाढ पण करता येते, कमी पण करता येते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी ह्या करायच्या आहेत. तर तुम्हाला आता थोडक्यात स्टोरीची स्क्रिप्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा लाईन अप होतील हे कळले आणि त्याचं जे आता काय म्हणू आपण ते कॅरेक्टर कुठून आणायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलो आहेत. फक्त तुम्हाला आता मी त्याचं एक काय म्हणू एक सायकल पूर्ण करून दाखवली. एक पूर्ण लूप पूर्ण करून दाखवला आहे, की कशा पद्धतीने हे सगळं स्टोरी बनेल. आता इथून पुढे काय होईल आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा आता पूर्ण त्याचं चित्र डोक्यात तयार झालंय. कसं करायचं हे मटेरियल आपल्याकडे गॅलरीत तयार आहे. असं आपण जर का समजलं समजा आत्ता, तर आपल्याला जावं लागेल आता काइनमास्टरमध्ये आणि काइनमास्टरमध्ये गेल्यावर मग आपल्याला आता पुढील जुगाडबंदी कराव्या लागतील. काइनमास्टर हा एक सेंटर ॲप्लिकेशन असेल, जो सगळ्यांचे तुकडे गोळा करून तिथे आपण पाहिजे तशी त्याला सेटिंग करू शकतो. तर चला मग आता काइनमास्टरकडे वळूया आणि काइनमास्टरला आता प्रॉपरली ह्या सगळ्या गोष्टी वापरून कसं जुगाडबंदी करता येतं, काही गोष्टी आपण तिच्यात पाहूया. ओके, तर आता वाजले किती? 9 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. तर तुम्हाला आतापर्यंत जे मी सांगितलंय, तर तुमची स्टोरी लाईन पूर्ण क्लिअर झाली असेल, की नेमकं आत्तापर्यंत जे चाललं होतं, तर आत्तापर्यंत वेगवेगळे ॲप आपण शिकलो. त्याच्यात वेगवेगळं काहीतरी करायला शिकलो. पण आता याची नेमकं व्हिडिओ बनणार कसा? ह्याच्या बऱ्याच गोष्टी आता तुमच्या म्हणजे डोळ्यासमोर क्लिअर दिसायला लागल्या असतील. तर क्लिअर दिसायला लागल्या असतील तर सीएल असं टाईप करायचं आहे आणि आता आपण काइनमास्टर आणि हे सगळे तुकडे एकत्र करून काहीतरी आता जुगाडबंदी करायला सुरू करणार आहोत. जसं की आपण म्हणालो होतो ना, ते काय टोपली डोक्यावरती असं घेऊन चाललेला कॅरेक्टर, हे कसं करायचं? असं डिफॉल्ट काही गोष्टी ज्या मिळत नाहीत, त्या जुगाडबंदीने कशा तयार करायच्या? तर असं काही गोष्टी आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण स्टोरीची लूप कळलाय का? कळला असेल तर CL असं टाईप करायचं आहे. नसेल कळला तर एखादा प्रश्न तुम्हाला विचारायचा असल्यास तुम्ही माईक ऑन करू शकता. ओके. आपण म्हणजे ही काही चर्चासत्राची वेळ नाही, पण जस्ट एक 2-3 प्रश्न आपण घेऊ.
ओके, 5 मिनिटात आपण प्रश्न घेणार आहोत. आता वाजलेत 8:56. 8 वाजून 1 मिनिटापर्यंत आपण प्रश्न घेऊ, जर असतील तुमचे तर. तर प्रश्न ज्यांना विचाराविषयी वाटतात आता ह्या सगळ्या स्टोरी लूप विषयी, तर तुम्ही माईक ऑन करून विचारा. माईक स्वतःहून सुरू करू शकता. ओके, माईक ऑन कुणीच केलेला नाही, याचा अर्थ तुमच्याकडे काही प्रश्नच नाही. मी पुढे कंटिन्यू करतो. तर माईक मी बंद केले आहेत आणि आता कंटिन्यू करण्यासाठी मी स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला स्क्रीन दिसत आहे का? आणि दिसत असेल तर यस टाईप करा. म्हणजे डबल एस टाईप करा फक्त. स्क्रीन दिसत असेल तर. ओके, दिसते आहे. ठीक, चला तर मी कंटिन्यू करतोय. आता पहा, आपल्याला एक कॅरेक्टर आहे ज्याच्या डोक्यावर काहीतरी ओझं द्यायचं आहे आपल्याला. जसं की मी झाडू दाखवले होते तुम्हाला तयार करून. जसं की आपण फळाची टोपली म्हणू शकतो. जसं की आपण लाकडाची मुळी असू शकते, असं काहीतरी. आणि त्याचे हात वरती असले पाहिजेत कॅरेक्टरचे त्यावेळेला, कारण की मुळी अशी धरून चाललेला आहे म्हटल्यावर हात वर पाहिजेत. आणि तो चालत चाललाय अशा प्रकारे काहीतरी पाहिजे. तर हे कसं करायचं? तर हे पहा. तर आपण जाऊया अगोदर क्रोमाटूनमध्ये. ओके, क्रोमाटूनमध्ये आपण लेट स्टार्ट इथे क्लिक करूया आणि ओके करून पुढे जाऊ. ओके, आपला ॲनोटेशन टूल गायब झाला. ओके, चला तर आपण याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या कॅरेक्टरवरती आपण तो इफेक्ट पाहूया देऊन. तर एक्झाम्पल आपण याच्यातला हा पहिला कॅरेक्टर घेऊ, हे दुसरे कॅरेक्टर आपण बंद करू. तर इथे कॅरेक्टरच्या या आयकॉनला मी क्लिक करतो. 4 नंबर कॅरेक्टर नको आहे, नन करतो. हे 3rd नंबर पण नको आहे, नन करतो. 4th नंबर सॉरी 2nd नंबर नको, नन करतो आणि सेव्ह करतो. आपल्याकडे एक कॅरेक्टर शिल्लक राहिला आहे. ओके, तर या कॅरेक्टरला आपण चेंज करूया. तर मी इथे क्लिक करतो. लेडी नंबर 3 आहे, हिच्याऐवजी आपण इथे कुठला एक कॅरेक्टर घेऊया. विलेज मॅनेज घेऊ आणि ओके करू. ओके, कॅरेक्टर कुठलाही असला तरी प्रोसिजर हीच राहील. त्याच्यामुळे तसं काही समजायचं नाही की या कॅरेक्टरवर कसं करायचं, त्या कॅरेक्टरवर कसं करायचं. तर सगळ्यांसाठी सिस्टम एकच राहील. आता इकडे
हा जो कॅरेक्टर आहे, आता याचे हात वर पाहिजेत, हात वर करायचे आहेत. तर तुम्ही सांगा मला की ह्याचे हात वर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला ॲनिमेशनचं तसं काही सोय नाही आहे की ज्याने हात वर होतात. काय करावं लागेल? कोण सांगू शकतं चॅटिंगमध्ये? ओके, काहीच नाही रिप्लाय आलेला अजून. ठीक आहे, चला तर आपण या ठिकाणी बघा आयकेला क्लिक करायचं आहे. आयकेला क्लिक केल्यानंतर आपल्याला हातपाय त्याचे वळवता येतात. मग आपण याला पकडायचं, हात वरती करायला लावायचा या पद्धतीने आणि हाही हात वर करायला लावायचा. ओके, ठीक. चला तर आपण याला हात वर करायला लावलेला आहे. हात वर झालेला आहे. आपण आता याला आय के ॲनिम. ओके, तर आय केला आपण सध्या क्लिक केलंय, ॲनिमला क्लिक केलेलं नाही. तर अशा प्रकारे आपण याला इथे क्लिक केलं आणि समजा इथे रेक हे बटन जर क्लिक केलं तर सॉरी अगोदर तर आपल्याला त्याला ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड पण घ्यावा लागेल. ठीक आहे, आणि मगच आपल्याला हे व्यवस्थित करता येईल. तर ग्रीन स्क्रीन याच्या अंगावर कपडा आहे ग्रीनवाला. कुठला बनियन जो आहे ना याचा ग्रीन आहे, म्हणून इथे ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड घेऊन चालणार नाही. तर इथे आपल्याला बॅकग्राऊंड ब्ल्यू कलरचा वापरावा लागेल. इथे पहा बॅकग्राऊंड ब्ल्यू वापरायचा आहे. कारण की याच्या अंगावर ग्रीन कलर आहे, म्हणून आपल्याला बॅकग्राऊंडला वेगळा कलर पाहिजे आहे, जो की याच्या अंगावर तो कलर नसला पाहिजे. तर क्या आप एक बिजनेस ओनर हो एंड डिजिटल एड्स के थ्रू अपने बिजनेस की सेल्स को ग्रो करना चाहते Do you want to be able to build your marketing automation campaigns such as तर इकडे आपण ब्ल्यू कलर त्यासाठी घेतलेला आहे. आता हा जो कॅरेक्टर आहे ना, याचे पाय वगैरे काही तुम्हाला वेगळं करायचं आहे का तर करू शकता, पण मी सध्या काहीच करत नाही. ओके, जसं आहे तसंच ठेवतो. ग्रीन कलरला आपण क्लिक करणार आणि याचं रेकॉर्डिंग इथे करून घेणार. पण रेकॉर्डिंग आता चालू मीटिंगमध्ये मला करता येणार नाही, पण जस्ट तुम्हाला आयडिया देतो की याला आपण अशा पद्धतीने रेकॉर्डिंग करून घेणार. ठीक, आणि ही एक रेकॉर्डिंग आपण छोटीशी क्लिप वर हात केलेली आपण घेणार. आता याला वर हात केल्यानंतर हे आयकेचं जे आपण आयकेनी जे काही बटन आपण क्लिक केले, तर याच्यामुळे हा जो आहे ना याचं ॲनिमेशन चालण्याचं जे वॉक ॲनिमेशन आहे ते इथे घडणार नाही. कारण की आपण आयके इनेबल केलेला आहे. आयके इनेबल केला की हा ॲनिमेशन इथले जे आहेत ते वर्क करत नाहीत. तर ह्याच्यामुळे आपल्याला जुगाडबंदी करावी लागते. तर जुगाडबंदी कशी काय ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला फक्त लक्षात आणून देतोय की इथे आपण सध्या एक क्लिप अशी रेकॉर्ड करणार की जी वर हात केलेली उभा राहिलेली अशी त्याची क्लिप जी आहे ना ती रेकॉर्ड करणार. ठीक आहे, तर एक नंबर. दुसऱ्या नंबरला आपल्याला तो चाललेला पण कॅरेक्टर पाहिजे आहे. तर आपण काय करूया, इथे कॅरेक्टर आपण आयके अनचेक करूया. इथला ऑप्शन का गायब झाला? ठीक आहे, चला तर आपण आता ह्याचं वर हात केल्याचं एक ॲनिमेशन छोटंसं 5 सेकंदाचं आपण समजा ग्रीन किंवा ब्ल्यू स्क्रीनवर रेकॉर्ड केलं. आता दुसरं काय करणार आपण, तर दुसरं याला वॉकिंगचं ॲनिमेशन देणार. जसं की समजा इथे वॉक लिहूया.
हे बघा तो चालायला लागलाय. तर वॉकिंगचं ॲनिमेशन काय केलंय इथे आपण चालू केलंय आणि ते आपण REC रेकॉर्डिंगचं बटन दाबणार आणि याची रेकॉर्डिंग करून घेणार 5 सेकंदाची. म्हणजे ही एक रेकॉर्डिंग आणि अगोदर वर हात केलेली एक रेकॉर्डिंग, असे 2 व्हिडिओ आपल्याकडे असतील. आणि मग आपण काइन मास्टरमध्ये जाणार आणि तिकडे बघा आता आपण जुगाडबंदी करणार. कशी काय? तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाला तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली मग इथे वर हात केलं होतं, इथेच टोपली का दिली नाही आणि लगेच का मग तो चालला नाही. तर आयके जेव्हा बटन इनेबल करतो आपण, त्याचे हात वर किंवा जसे काही करू आपण, तर त्याला हे लागू पडत नाही. म्हणजे त्यावेळेला तो चालत नाही. हे बघा लगेच चालायचं थांबलेलं आहे त्याचं. म्हणजे इथे क्लिक जसं केलं आपण तसं त्याची वॉकिंग ॲनिमेशन बंद होते. म्हणजे आयके क्लिक केल्यामुळे. तर म्हणून आपल्याला याला जुगाडबंदी करावी लागेल. तर जुगाडबंदी काय आहे? जरा तुम्हाला बघितल्यावरच कळेल की हे असं पण असतं का? तर आता जुगाडबंदी पहा काय आहे. तर इथपर्यंत स्टेप्स तुम्हाला फक्त सांगितल्यात. ते व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत करून ठेवलेले अगोदरचे. त्यामुळे मी आता तुम्हाला ते प्रॉपरली कसं करायचं हे दाखवतो. तिथे काय केलं मी क्रोमाटूनमध्ये हे दाखवलं आणि त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ गॅलरीमधून आपण घेऊन काइन मास्टरमध्ये जुगाडबंदी कशी करायची ते बघूया. हे बघा काइन मास्टर मी ओपन केला. काइन मास्टर ऑलरेडी सर्वांना वापरता येते. मी काल रिप्लाय घेतला त्यामुळे समजते की तुम्ही काइन मास्टर थोडा थोडा वापरलेला आहेच. ओके, काइन मास्टरमध्ये आलोय आपण. काइन मास्टर विदाऊट वॉटरमार्क आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. जर पहिलेच तुमच्याकडे विदाऊट वॉटरमार्क काइन मास्टर असेल आणि तो प्रॉपर चालत असेल तर नवीन घेत बसू नका. आहे त्याच्यावर काम चालू द्या. कधी-कधी असं होतं की मी दिलेला व्हर्जन तुमच्या ॲपला म्हणजे तुमच्या डिव्हाइसला सुटेबल झाला नाही. तर पहिला पण गेला आणि हा पण चालणार नाही. तर तुम्ही दोन्हीकडून तुम्ही हुकले जाल. त्याच्यामुळे अगोदर तुमच्याकडे ऑलरेडी असेल आणि चालत असेल तर त्याला सध्या चालू द्या. जेव्हा तो बंद पडेल तेव्हा मग ह्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमधून ह्याला तुम्ही डाउनलोड करा. पण ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांनी मग करायला काही हरकत नाही. चला तर या ठिकाणी आपण आलो. हा लेटेस्ट व्हर्जन आहे काइन मास्टरचा आणि याच्यामध्ये आपल्याला थोडेफार वेगळे फंक्शन दिसतील जे तुमच्याकडे कदाचित नसतील. तर म्हणजे काही फार जास्त नाही आहेत पण थोडे काही वेगळे आहेत. आता इथे नवीन आपल्याला क्रिएट न्यू इथे क्लिक करायचं आहे. नवीन प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. मी करतो क्लिक. आणि या ठिकाणी आपल्याला काही ॲस्पेक्ट रेशिओ दिलेले असतात. आपल्याला यूट्यूबला जो वापरायचा असतो तो हा 16:9 वाला असतो. आणि इथे आपल्याला प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे. तर आपण इथे प्रोजेक्टला नाव देऊ कार्टून ॲनिमेशन मेकिंग. ओके, कार्टून ॲनिमेशन. ओके, तर या पद्धतीने आणि क्रिएट बटन दाबायचं आहे. काइन मास्टर समोर आपल्यासमोर आलेला आहे. आता आपण काय करणार, एक कुठली तरी बॅकग्राऊंडला इमेज घेणार इथून इमेज ॲसेटमधून. जस्ट एक कलर घेऊया याच्यापैकी. एक मी हा ग्रे कलर चॉईस करतो आणि पुढे जातो. हे बघा ग्रे कलर घेतलाय. याला मी जरासं वाढवतो. ग्रे कलरच्या ऐवजी आपण एखादी इमेज घेतली प्रॉपर तर थोडं मला वाटतं अजून तुम्हाला समजायला सोपं वाटेल. तर दुसरी घेतो मी इमेज. मीडियामध्ये जाईल. इथे बघा हा मीडिया ऑप्शन आहे जो तुम्ही ऑलरेडी वापरला असेल. बॅकग्राऊंडला मीडिया घेण्यासाठी तो असतो. आपण इथून हे डाउनलोडमधून एखादी इमेज मी बघतो जी की आपल्याला इथे सुटेबल असेल अशी घेऊ. ओके ठीक आहे. सध्या तर इथे सुटेबल तशी इमेज नाही. मी पटकन डाउनलोड करतो. इमेज सर्च मॅन ॲप ओपन करतो.
याच्यामध्ये आपण टाकूया विलेज बॅकग्राऊंड. बरेचसे विलेज बॅकग्राऊंड आपल्या समोर आलेत. यापैकी ओके, अशी काहीतरी एखादी इमेज आहे जी मी डाउनलोड करतो. डाउनलोड झाली असं दिसतंय. काइनमास्टरमध्ये जाऊ. हे बघा, इथे पिक्चर्स इथे आलेली दिसते. तर इथे अजून काही बॅकग्राऊंड पण आहेत अगोदरचे. तर ठीक, सध्या इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, याच्यातली कुठली तरी एखादी घेऊ. चला तर बघा, मी एक बॅकग्राऊंड इमेज घेतली. पहिली वाली मी डिलीट करतो. ह्याला क्लिक आणि इथून डिलीट. आणि ही जी इमेज आहे, तर ही इमेज बघा व्हेक्टर स्टॉक असं काहीतरी आलेलं आहे. तर ह्याचा जो म्हणजे काय म्हणतात, खाली वॉटरमार्क आला आहे, वरती काही पार्ट सुटलेला आहे. तर असं जे आपल्याला नको आहे तर ते आपण काढायचं आहे. कसं काढायचं आहे ते पण पहा, कारण की ही प्रक्रिया कधी तुम्हाला करावी लागू शकते. क्रॉपिंग कसं करतात ते आपल्याला कळेल. तर इथे आपण याच्यावरती क्लिक करूया. म्हणजे तो सिलेक्ट झाला आहे भाग, म्हणजे येलो कलरची बॉर्डर आलेली आहे. पॅन अँड झूम या ठिकाणी आपण क्लिक केलं आहे. आणि इथे 2 बोटाने धरून आपल्याला ही स्क्रीन वरची इमेज जी आहे ना ती मोठी करायची आहे. हे पहा, पूर्ण स्क्रीन व्यापून जाईल अशा पद्धतीने मी काय केलं ते थोडंसं मोठं करतोय. आणि या पद्धतीने मी ती इमेज परफेक्ट बसवली आहे स्क्रीनवर. आणि इथे इक्वलचं चिन्ह क्लिक करायचं आहे आणि मागे यायचं आहे. तर आता मी जर का ही इमेज इथे घेतली आहे आणि जरासा व्हिडिओ प्ले करून पाहिला तर आपल्याला आता वॉटरमार्क वगैरे काही दिसत नाही. ठीक आहे ना, तर परफेक्ट. तर आता इकडे आपल्याला वॉटरमार्क वगैरे जो आला होता तो क्रॉप करून आपण घालवला. क्रॉपिंग त्याला म्हणायचं. क्रॉपिंग कसं केलं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता इथे क्रॉपिंग केलं आणि इथे आता आपल्याला कॅरेक्टर घ्यायचा आहे. तर कॅरेक्टर आपण इथे घेणार आहोत लेअरच्या या मेनूमधून. तर लेअरला मी क्लिक करतो आणि लेअरमधून आपण मीडिया घेणार आहोत. इथे हे बाकीचे मेनू आणि हा मेनू, हा मीडिया, हा मीडिया, ह्याच्यात थोडा फरक आहे. हा वाला बॅकग्राऊंडसाठी आणि लेअरच्या आतमध्ये जो मीडिया आहे तो लेअरसाठी. तर बॅकग्राऊंड आधी ऑलरेडी आहे म्हणजे त्याच्यावर जे पाहिजे त्याला लेअर म्हणायचं. तर मग आपण याला क्लिक करूया आणि याच्यातून आपण एक इमेज घेणार आहोत. तुम्ही मोबाईल आडवा पकडा, फुल स्क्रीन करा, जेणेकरून तुम्हाला जरा व्यवस्थित दिसायला सोपं जाईल. हे बघा, मी व्हिडिओला इथे क्लिक केलं. पण ऑलला क्लिक केल्यावर काय होतं, इमेज आणि व्हिडिओ मिक्स होतात. मी ते व्हिडिओला क्लिक केलं ज्यामुळे फक्त मला व्हिडिओ समोर येतात आणि शोधायला सोपं जातं. म्हणून मी इथे व्हिडिओला क्लिक केलं आहे आणि इथे स्क्रीन पल या सॉफ्टवेअरने रेकॉर्ड केलं असल्यामुळे मला स्क्रीन पलचं फोल्डर इथे शोधावं लागतंय. मी ते शोधलं आणि याला मी क्लिक करतो पहा. आणि याच्यामध्ये आपल्याला
हे बघा, हात वर केलेला एक कॅरेक्टर आहे आणि इथे चाललेला कॅरेक्टरचा, हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर मी समजा कुठल्याही एकाला अगोदर घेतो, ह्याला क्लिक करतो, त्याला घेतलं स्क्रीनवर, ह्यालाही क्लिक करतो, हाही आला स्क्रीनवर आणि इथून आपण याला बंद करून घेऊया. तर या प्रकारे आता आपल्याकडे दोन कॅरेक्टर स्क्रीनवर आलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर इथे आपण ह्या या चिन्हाला जर क्लिक केलं तर खाली आपल्याला टाइमलाईन पूर्ण पाहता येते. पुन्हा क्लिक केलं इथे आपल्याला जो प्रिव्ह्यू दिसतोय ना तो खाली येतो, जो वर असतो तो. कारण की टाइमलाईनवरती जेवढे लेयर वाढतील ना, ते लेयर वाढल्यामुळे आपल्याला असं काही वेळेला करावं लागतं. या या चिन्हाला क्लिक करावं लागतं, जेणेकरून टाइमलाईनवरचे खालचे लेयर आपल्याला पाहणं सोपं जातं आणि एकाच वेळेला एवढे इथपर्यंत जेवढे लेयर असतील तेवढे पाहता येतात. तर मी याला पुन्हा खाली घेतो. तर या पद्धतीने आपण आता इथे बघा, जेव्हा मी हे केलंय स्क्रीन पोलने रेकॉर्ड केलं, तेव्हा स्क्रीन पोलचा इथे छोटासा टायमर आलेला आहे. तर ह्याला आपल्याला क्रॉप करून घ्यायचंय. तर मग आपण याला क्लिक ऑलरेडी आहे म्हणूनच त्याला एक बॉर्डर आलेली आहे. आपण इथे थोडंसं खाली जाऊया आणि इथे आपल्याला आहे क्रॉपिंग. याला मी क्लिक करतो आणि सोप्या पद्धतीने आपण जस्ट लागेल तेवढाच भाग या कॅरेक्टरचा ठेवायचा आहे. बाकी एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे. या प्रकारे. एवढा भाग मी ठेवला. बाजूला मोकळ्या जागेत क्लिक करतो पहा. ओके, हे दोन व्हिडिओ आहेत एकावर एक, त्याच्यामुळे तुम्हाला ते परफेक्ट कट झाले की नाही कळलं नसेल. पण हे पहा मी बाजूला सरकवलंय त्याला त्याच्यामुळे, जेणेकरून आपल्याला कळेल की तो भाग कट झालेला आहे. ओके ठीक. तर आता हा दुसरा वर हात केलेला आपण सेम तसाच व्हिडिओ आहे, याला क्लिक करूया आपण. तर याला एक येलो कलरची आपलं सॉरी एक लाईनवाली बॉर्डर आलेली आहे. याला सेम तसंच क्रॉपिंग करायचंय. केलं क्रॉपिंग. याला इथे तसंच क्रॉपिंग आपल्याला करून व्यवस्थित जे अनवॉन्टेड पार्ट आले ते पण जातील आणि एवढ्या मोठ्या याची बॅकग्राऊंड ग्रीनची गरज पण नाही आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, कट केलं. हे वाटल्यास हे फुल स्क्रीन ठेवतो वरच्यापर्यंत. ओके, एवढं क्रॉप झाल्यानंतर बाजूला क्लिक करा. तो पण व्हिडिओ तसाच सेम क्रॉप झालेला आहे. तो पण व्हिडिओ सेम तसाच. आता दोन्ही व्हिडिओ क्रॉप झालेले आहेत सारखे सारखे. आता ह्या दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने आता मी जर का म्हणजे आहे तसं प्ले करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे दोन वेगवेगळे व्हिडिओ नेमकं काय काय याच्यात फरक आहे. ओके, तर काय फरक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, म्हणून मी आता याला प्ले करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं व्हावं यासाठी. आता बघा मी काही करत नाहीये, फक्त क्रॉप केले त्याला, बाकी काही नाही केलेलं आणि प्ले करून दाखवतो. मी जे काही ॲक्शन तुम्हाला सांगितली होती क्रोमा टूनमध्ये, तशाच प्रकारे मी करून फक्त रेकॉर्डिंग तुमच्या डोळ्यासमोर केलं नाही बस. पण सगळं जी कृती करायची ती मात्र तुम्हाला इथे सांगितली. रेकॉर्डिंग मात्र मी आधी करून यासाठी ठेवली की जेणेकरून मला चालू मीटिंगमध्ये रेकॉर्डिंग करायला लागलो तर मग दोन ॲपचं कॉन्फ्लिक्ट होतं, गुगल मीट आणि रेकॉर्डिंग सायमल्टेनियसली. तर त्याच्यामुळे मग ते मीटिंगमधून बाहेर पडतो आपण. तर यामुळे आपण अगोदरच रेकॉर्डिंग करून ठेवली जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर अशा प्रकारे आता हे दोन व्हिडिओ आपल्याकडे आहेत. आता याला जुगाडबंदी करून काय करायचं ते दाखवतो. आता इथे पहा, ह्याच्या डोक्यावर आपल्याला टोपली द्यायची आहे. तर टोपली पण आपल्याला घ्यावी लागेल. तर लेअरमध्ये जातो, इथे जातो आणि बॅकग्राऊंड इरेजर ॲपच्या मदतीने इथे टोपली मी तयार करून ऑलरेडी इथे ठेवलेली आहे. हिला मी घेतो, इथे आलेली आहे आणि या ठिकाणी ही टोपली आपण त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर ठेवणार आहोत. किती लहान किंवा किती मोठी करायची ती आपल्या कंट्रोल इथून आपण करू शकतो.
ओके, तर व्यवस्थित बसल्यासारखं वाटतंय ना? तर या प्रकारे मी टोपली त्याच्या डोक्यावर ठेवलेली आहे आणि ह्याची लांबी टोपलीची आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओ इतकीच करून घ्यायची. केली. ओके, एकदम मी स्लो स्लो शिकवतोय जेणेकरून तुम्हाला फास्ट वाटू नये याच्यासाठी. ओके, चला तर आता मी प्ले करून पाहतो. ओके, आता झालंय सगळं खरं, पण हा चालत नाही. गोष्ट इथे नडलेली आहे. हा चालतोय, याच्या डोक्यावर टोपली नाही, याचे हात वर नाहीत आणि हा हात वर करून टोपली डोक्यावर घेऊन सगळी तयारीने आहे, पण तो चालत नाही. आता ह्याची जुगाडबंदी करायची आपल्याला. तर तीच आपल्याला नीट बघून घ्यायची की जुगाडबंदी काय असेल. ठीक आहे ना? तर आता जस्ट आपण सुरुवातीला घेऊ. ओके. आता या ठिकाणी मी इथे पहा काय करायचंय आपल्याला. याचा एकाचा मी बॅकग्राऊंड काढतो, ह्याचा काढतो. ठीक आहे ना? तर याचा बॅकग्राऊंड काढून घ्यायचा आपल्याला. तर त्यासाठी अगोदर ह्याला क्लिक करायचं आहे आणि इथे शेजारी खाली जायचं आहे आणि इथे आहे क्रोमा की. याला मी क्लिक करतो, याला इनेबल करतो आणि याचा बॅकग्राऊंड निघून गेला. ठीक आहे ना? तर बॅकग्राऊंड निघून गेलाय, पण झालंय काय की त्याचा जो शर्ट आहे ना जरा ट्रान्सपरंट झालाय. थोडासा डार्क कलर असायला पाहिजे. तर असं काही परफेक्शन प्रत्येक वेळेला जर झालं नाही, प्रत्येक वेळेला होतं ऑटोमॅटिकली, फक्त याचा कलर शर्टचा ग्रीन असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर हे पूर्ण व्यवस्थित करायचं असेल आपल्याला, तर ती सुद्धा सेटिंग मी तुम्हाला सांगतो, जी की तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी ती ॲडव्हान्स टेक्निक आहे, पण तुम्हाला यायला पाहिजे. आता इथे पहा ना, त्याच्या शर्ट जो आहे ना, त्याच्या म्हणजे ट्रान्सपरंट असल्यासारखा दिसायला लागला आहे. पलीकडचा काही भाग त्याच्या शर्टच्या बाहेरून आपल्याला चमकता म्हणजे थोडा-थोडा दिसतोय. तर हे व्यवस्थित असावं ह्याच्यासाठी आपण काय करायचं, ह्या ज्या सेटिंग्स आहेत थोड्याशा ॲडजस्ट करायच्या आहेत. थोडंसं पुढे घेऊन पाहूया आपण. हे पहा, शर्ट एकदम परफेक्ट ग्रीन झालेला आहे थोडीशी ॲडजस्ट केल्यामुळे. आणि आता मात्र त्याच्या शर्टातून पलीकडे काही आरपार दिसत नाही, आता एकदम परफेक्ट झाले. तर हे थोडंसं कधी-कधी ॲडजस्ट करावं लागू शकतं. जर तुमची क्रोमा की परफेक्ट रिमूव्ह झाली नाही, कलर रिमूव्ह झाला नाही, बॉर्डर थोडी शिल्लक राहिली किंवा ट्रान्सपरंट आता या कॅरेक्टरच्या शर्टातून पलीकडे दिसतंय, तर थोडंसं तुम्हाला याची सेटिंग बदलावी लागू शकते. ओके, तर इथपर्यंत ठीक. आता याला आपण डायरेक्टली याच्यावर नेऊन ठेवणार. ओके, एकदम परफेक्ट असं त्याला मॅच करायचं एकदम परफेक्ट. मला थोडंसं बोटाने ॲडजस्ट करावी लागेल. आता मी या ठिकाणी ॲडजस्ट केलंय. आता जो कॅरेक्टर मी त्याच्यावर ठेवलाय, त्याचे हातपाय हालतात, तो चालतोय. तर याच्यामुळे आपल्याला याला क्रॉप करायचंय आणि त्याचे पाय आपल्याला ठेवायचे. ठीक आहे, तर क्रॉप करण्यासाठी आपण जरासं इथे जायचंय आणि क्रॉप करून असं घ्यायचंय. जस्ट त्याचा हात निघेल एवढंच क्रॉप करायचंय. आणि बाजूला क्लिक करायचंय. आता हे बघा, एकाचे पाय शिल्लक राहिलेत, एकाचं वरचं हे शिल्लक राहिले. ठीक आहे ना? तर आता इथे आपण बरोबर त्याला पहिल्यासारखं करून घेऊ.
आणि ह्याला आपण क्रॉप करूया. आता ह्याचे डोक्यावरचे जे पार्ट आहेत ते आपल्याला लागणार आहेत, म्हणजे याचे पाय नाही लागणार, कारण की पाय चालत नाहीत याचे, म्हणून आपण याला काढणार आहोत. बाजूला क्लिक करतो आणि ह्याचा ग्रीन बॅकग्राऊंड काढून घेतो. ओके, याचा शर्ट पलीकडे आपल्याला दिसायला लागलाय, म्हणून थोडीशी ऍडजस्ट करतो. परफेक्ट. तर आता मी प्ले करून पाहतो काय होतं ते. ओके, झालंय परफेक्ट. थोडंसं ऍडजस्टमेंट करण्याची गरज आहे तरी पण. आणि मी प्ले करून पाहतो. ओके, आता हे सगळं काही परफेक्ट तर झालंय. फक्त काय की आता हे मागे जो बॅकग्राऊंड मी ठेवला आहे तो ग्रीन स्क्रीनचा घ्यायचा आहे. तर हा बॅकग्राऊंड मला काढावा लागेल आणि याच्या पाठीमागे ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड घ्यावा लागेल. तर मी याला क्लिक करतो, याला रिप्लेसला क्लिक करतो आणि इथून ऑल इमेजला जातो. सॉरी, इथे नव्हतं जायचं आपल्याला, इथे इमेज ॲसेट म्हणून आपण याच्यात ग्रीन कलर नाही आहे, पण कुठलाही एक कलर मी घेतो. जस्ट कुठला घेऊया, हा ग्रे घेऊया. इथे ग्रे कलर मी घेतला. आपल्याला ग्रीन पाहिजे तर इथे कलरला क्लिक करायचं आहे आणि या ग्रीनला क्लिक करून राईट टिक करायचं आहे. झालं ना ग्रीन स्क्रीन. तर या पद्धतीने ग्रीन स्क्रीन आपण याचा व्हिडिओ तयार केला आहे. मी प्ले करतो. ओके, थोडेसे पाय जरा अजून ॲडजस्ट करावे लागतील. आता परफेक्ट झालंय बघा, थोडंसं पहिल्यापेक्षा. तर या प्रकारे आता आपला हा जो कार्टून होता, जो आपल्याला चालणारा, त्याच्या डोक्यावर ओझं असलेला, वर हात केलेला, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. तर त्यासाठी आपण या गोष्टी केल्या आणि मग आता ह्याला आपण एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. किती सेकंदाची क्लिप आपल्याला पाहिजे तेवढ्या सेकंद ठेवायचे. आता आपल्याला ही 12 सेकंदाची क्लिप आहे, पण आपल्याला समजा वाटतं की बा ही 5-7 सेकंदापर्यंत ठीक आहे, एवढी काही गरजेची नाही मोठी. तर मग आपण ह्या सगळ्यांना म्हणजे स्प्लिट किंवा डिलीट करू शकतो. तर ट्रिम टू राईट करतो, म्हणजे उजवीकडचा भाग त्याचा कट झालेला आहे. यालाही तसंच करून आपण कट करणार. हे तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे, हे तर बेसिक आहे फक्त कट कसं करायचं. पण ही जुगाडबंदी काय होती तर ती तुम्हाला आता इथे लक्षात आली असेल. आता एवढं सगळं केलंय आणि मग या व्हिडिओला आपण करणार एक्सपोर्ट. इथून आपण एक्सपोर्ट करणार आणि हा कॅरेक्टर आपल्याला जो काही डोक्यावर ओझं घेऊन चाललेला पाहिजे तो आपल्याला मिळालेला आहे. कसं वाटलं जुगाड? जर आपल्याला क्रोमाटूनने ह्या गोष्टी डायरेक्टली दिलेल्या नाहीत तरी देखील आपण हे सगळं स्वतः तयार केलं आहे कल्पनेतलं जुगाड लावून.
काइन मास्टरच्या सहाय्याने आणि थोडं आपल्या डोक्यातल्या काही कल्पना क्रॉपिंग वगैरे वापरून आपण ह्याला तसं बनवलं आहे. ठीक, तर हे पाये एकाचे, वरचं हेड धड एकाचं आणि टोपली त्याच्या डोक्यावर ठेवून याला ग्रीन स्क्रीनमध्ये तयार करून घेऊन आपण एक स्पेशल कॅरेक्टर तयार केला आहे, जो ॲपने दिलाच नव्हता. म्हणून याच्यासाठी आपल्याला ही जुगाडबंदी करावी लागली. यालाच म्हणतात जुगाडाची दुनिया. तर हे हे सगळं जे आहे ना, हे आपल्या डोक्यातल्या कल्पनेतूनच तयार होतं. फंक्शन सगळ्यालाच माहीत असतात. क्रॉप आहे, हे आहे, ते आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण एखादं काही गोष्टी जिथे आपण अडतो, तिथून मार्ग कसा काढायचा, त्यासाठी कामाला येते ती तुमची कल्पना. तुमची कल्पना म्हणजे मुलगी नाही बरं का, ही कल्पना डोक्यातली. तर या पद्धतीने आपल्याला या गोष्टी करता आल्या आणि आपण हा कॅरेक्टर तयार करून घेतला. याचा 10 सेकंद, 5 सेकंद काय जो व्हिडिओ आहे, तोही आपण आता एक्सपोर्ट करून घेणार आणि स्टोरीमध्ये बिनधास्त वापरणार. तर आता एकदा असा कॅरेक्टर एकदा तयार झाला, की वारंवार आपल्याला समजा जेव्हा फळाची टोपलीवाला शेतकरी पाहिजे, तेव्हा हा कॅरेक्टर वारंवार आपल्याला वापरता येतो. म्हणजे की प्रत्येकच वेळेला एवढी जुगाडबंदी करायची गरज नाही. एकदा व्हिडिओ एक्सपोर्ट करून ठेवा, वारंवार वेगळ्या स्टोरीमध्ये तुम्हाला लागेल तेव्हा वापरा. सेम आता याच्या डोक्यावर हे पण समजा ही टोपली काढली, तुम्ही दुसरं काहीतरी लाकडाची मुळी दिली तरी चालतंय. अजून काय वेगळं त्याच्या डोक्यावर ठेवायचं आहे तरीही चालतंय. तर या पद्धतीने आपण हा कॅरेक्टर तयार करून घेतला. ओके, तर खूप छान, लय भारी. तर तुम्हाला वाटतंय का हे जुगाड करून आपण असा कस्टम कॅरेक्टर तयार केलाय आणि तो खरंच एक कल्पनाशक्तीचा म्हणजे आपण म्हणूया त्याचा वापर व्यवस्थित केल्यामुळे हे सगळं होतंय. तर काइन मास्टर आपलं क्रोमाटूनने असं रेडीमेड आपल्याला दिलं नसल्यामुळे आपल्याला हे करायची वेळ आली आणि आपण ते केलं. तर ह्या जुगाडाच्या टेक्निकनेच आपल्याला असंख्य गोष्टी करता येतील. जसं की अजून वेगवेगळं काय पाहिजे ते सगळं. आता असं ग्रीन स्क्रीनवर तुम्हाला घ्यावं लागेल आणि बाकी वेगवेगळे एलिमेंट तुम्हाला इथे ठेवावे लागतील. पाहिजे तसे हालचाली तुम्हाला तुकडे जोडावे लागतील आणि त्याचा एक छोटासा सीन तयार करून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. एक्सपोर्ट करू शकता. आता जसं तुम्हाला वाटत असेल, की समजा स्वयंपाक करताना इथे चूल चालू आहे आणि ते स्वयंपाक करताना काही तुम्हाला पाहिजे, तर ते सुद्धा करता येतं असंच जुगाड करून. तर इथे चूल ठेवावी लागेल आणि एक फ्लेम घ्यावी लागेल. ग्रीन स्क्रीन फ्लेम मिळतात आणि ती चुलीत ठेवायची. त्याची ग्रीन कलर बॅकग्राऊंड काढून घ्यायची. त्याच्यावरती कढई सेपरेट मिळते, ती त्याच्यावरून ठेवायची आणि फक्त काय की कॅरेक्टरला बसल्याचं एक ॲनिमेशन द्यायचं आहे आणि पुढे असं एक हात हलल्याचं एखादं कुठलं तरी ॲनिमेशन जोडायचं. तो काही स्वयंपाक करताना खरंच ते काही म्हणजे प्रॅक्टिकल थोडी करणार आहे. फक्त एक आपल्याला ॲक्शन दाखवावी लागते. तर तेवढं आपल्याला सहज करता येतं. तर या प्रकारे चुलीवर स्वयंपाक चालू असल्याचे तुम्हाला ॲनिमेशन करता येतील. असं काही बरंच काही करता येईल. एखादी हातगाडी ढकलत चाललाय फळवाला तर ते करता येईल. फक्त ह्याला चालायचं जे आता मी जुगाड केलं ना, हे असं चालायला लावायचंय आणि पुढे हात धरून असं चालायला लावायचंय. पण हे प्रत्येक वेळेला असं करणं गरजेचं नाही. असं पुढे धरून हात धरून चालतानाचं एक क्रॉपिंग आणि खालचे पाय चालल्याचं क्रॉपिंग हे 2 जोडले, की पुढे तो गाड्याला असा हात लावलेला असेल आणि तुम्ही एखादा गाडा PNG बॅकग्राऊंड नसलेला तिथे ठेवला आणि त्याला पुढे ढकलत नेऊन तुम्ही ॲनिमेशन करू शकता. आता तुम्ही म्हणाल, की मग आता हा तर जागेवरच चालतोय. अजूनही पुढे जाताना दिसत नाही. तर हे कसं करायचं? चला आपण ते पण पाहूया, की पुढे त्याला रस्त्यानं चालल्याचा इफेक्ट कसा येईल. तर ते काही जणांना माहीत असेल आपल्यापैकी आणि नसेल तरी ते शिकून घ्या. तर मी या ठिकाणी बॅकग्राऊंडला एक मीडिया घेतो. पिक्चर्समध्ये जाऊन इथून एक मीडिया घेतो. ओके, तर एक इमेज मी या ठिकाणी घेतलेली आहे. हे काय झालंय? ह्याला आपल्याला डिलीट करावं लागेल इथून. ओके, आता बघा इथे एक इमेज घेतली, याला आता आपल्याला चालायला लावायचं आहे. तर चालायला लावण्यासाठी आपण लेअरवर जाऊ आणि इथून
मीडिया एक घेऊ आणि इथे व्हिडिओमध्ये जातो म्हणजे लवकर मला व्हिडिओ सापडेल. बघा काइन मास्टर असं नाव आहे. मी याला क्लिक करतो आणि याच्यात बघा फळाची टोपलीवाला इथे किंवा झाडूवाला मी अगोदरच्या बॅचमध्ये कदाचित हे प्रयोग केलेले आहेत. तर यापैकी कोणताही एक घेतो. समजा हाच घेऊया आता सध्या तर आपल्या ह्याच्यावर प्रयोग झालाय. तर मी ह्याला करतो क्लिक. आणि हा बघा ग्रीन स्क्रीन आता दिसतोय, पण थोडंसं मी पुढे घेतल्यावर आपल्याला आता तसं प्रॉपरली दिसेल. ठीक. आता इथे आपण याचा बॅकग्राऊंड काढून टाकू. तर त्यासाठी काय करायचंय, क्रॉप करायचं असेल तर करू शकता. मी करून घेतो क्रॉप. एवढा पार्ट आपल्याला इतका नको. बाजूला क्लिक करा मोकळ्या जागेत, क्रॉप झाला. आणि ह्याचा बॅकग्राऊंड काढून टाकू. बॅकग्राऊंड काढण्यासाठी क्रोमा की या ऑप्शनला आपण क्लिक करू. याला इनेबल करू. थोडासा शर्ट त्याचा जरा म्हणजे एकदम लाईट झालाय, ट्रान्सपरंट झाल्यासारखा. थोडंसं आपण याला ॲडजस्ट करू कलरला. ओके, कलर प्रॉपरली ॲडजस्ट झालाय. बॅक जाऊ. आता इथे आपण याला रस्त्यावर इथे उभ्या करू. इथे मी याला प्ले करतो पहा. ओके, एकच मिनिट, अजून प्रॉपरली आपल्याला करायचे. हे पहा आता ग्रीन स्क्रीन जे आहे ना, कुठून नेमकं चालायला लागतोय ते बघूया आपण. आणि तिथे त्याला कट करून घेऊ व्हिडिओला. हे पहा इथून पाय हलायला लागतायत. थोडंसं मागे घेऊ इथे. ओके, तर याच्या अगोदरचा भाग काही कामाचा नाही. इथे मी क्लिक करतो, क्रॉप आपलं ट्रिम करतो, ट्रिम टू लेफ्ट करतो आणि डावीकडचा भाग इथे कट केलाय मी. आणि याला जस्ट आपण दाबून धरायचे, क्लिक न करता दाबून धरायचे आणि याला मागे ड्रॅग करायचे, मागे खेचायचे. तर ती क्लिप जी आहे ना, आपण या बॅकग्राऊंडच्या सुरुवातीपासून इथे आपल्याला ॲडजस्ट करायची, म्हणून मी तिला मागे घेतलं आणि ती बरोबर तिथे आता ॲडजस्ट झालेली आहे. आता मी या ठिकाणी प्ले करतो पहा. कॅरेक्टर चालायला लागला आहे, पण तो रस्त्यानं पुढे जात नाही आहे, जागेवरच त्याचे हातपाय हलताना दिसत आहेत. तर मग जागेवर हलताना दिसत आहे, तर ह्याला पुढे जायला लावायचं कसं ते पहा. हे मस्त आणि महत्त्वाचं टेक्निक आहे. तर इथे मी बघा या क्लिपवर ग्रीनच्या इथे मी सुरुवातीला टाईमलाईनला उभा केलाय. याची पोझिशन मी इथे ठेवली. जस्ट याचा शेड डार्क करून घेतो थोडासा. ओके, चला तर आता याला इकडे इथपर्यंत असं चालायला लावायचं आहे. तर कसं चालणार पहा. या चावीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाला क्लिक करायचं आहे. याला ॲनिमेशन की म्हणतात. ओके, तर मी क्लिक करतो इथे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक प्लस बटन दाबायचं आहे. या ठिकाणी बघा छोटासा डॉट आलेला आहे. तुम्ही तुमची जी मोबाईलची स्क्रीन आहे ती आडवी पकडा, फुल स्क्रीन करा, म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी दिसतील तुमच्याकडे. ओके, तर आपण या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह क्लिक केल्यामुळे इथे एक डॉट आला, म्हणजे ॲनिमेशन की ॲप्लाय केली. जशी क्रोमाटूनवरती प्लसचं चिन्ह क्लिक करत होतं ना, सेम तसाच प्रकार आहे. आणि मग आपण याला आता एकदम एंडला नेणार आहोत. इथे आणि इथे प्लसचं चिन्हाला क्लिक करणार आहोत. आणि या हे जो काही कॅरेक्टर आहे ना, तो आपण बोटाने पकडणार त्याला आणि बरोबर रस्त्याने असं आपण स्वतःहून फिरवत न्यायचं आहे. इथपर्यंत समजा आणि बॅक यायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. वरचा व्हिडिओ खालच्याच्या बरोबरीने क्रॉप करून घेतो, म्हणजे ट्रिम करून घेतो.
आता प्ले झाल्यावर काय दिसतं ते पहा. काय जमलं का? कसा तो इकडून तिकडे चालत गेला, त्याला एक की ॲनिमेशन दिलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला तो जागेवर जो चालत होता तो पुढे गेलेला दिसला किंवा त्याचा एक अनुभव आपल्याला देता आला. तर याला ॲनिमेशन कीचा योग्य तऱ्हेने वापर करणे असे म्हणतात. ओके, ह्या ॲनिमेशन कीच्या साहाय्याने आपण अनेक कस्टम ॲनिमेशन करू शकतो, जे काइन मास्टरमध्ये सुद्धा दिलेले नसतात. तर तशा प्रकारचे कस्टम ॲनिमेशन तयार करण्यासाठी की ॲनिमेशनचा उपयोग केला जातो. त्यातला हा एक प्रकार होता, जो की स्ट्रेट सरळ इकडून तिकडे आपण त्याला म्हणजे घेऊन गेलो. त्याला वळवायचं असेल तरी देखील ॲनिमेशन कीने वळवलं जाऊ शकतं. पण हा रस्ता सरळ होता म्हणून आपण सरळ नेला. पण इकडून या रस्त्याला इकडून असा आला आणि इकडे असा गेला, हे सुद्धा आपल्याला वळवता येऊ शकतं या ॲनिमेशन कीच्या सहाय्याने. तर आपल्याला ते सुद्धा करून जर का बघायचं असेल तर तुमची एक रिप्लायची गरज आहे, कारण की तुम्ही जागे आहात की झोपलायत हे मला कळलं पाहिजे. तर तुम्हाला मी आता जे सांगितलं ॲनिमेशन की, हे समजलं का? जर समजलं असेल तर AK टाईप करा, ॲनिमेशन की. तो हालत नव्हता, चालत जागेवरच पाय म्हणजे त्याचे चालत होते, परंतु रस्ता मात्र क्रॉस होत नव्हता, पुढे जात नव्हता. हे समजलंय का तुम्हाला कसं केलं? ॲनिमेशन कीचा उपयोग करून हे मी केलंय. तर एकदम बेसिक त्याचा फंडामेंटल मी वापरलाय. याच्यामध्ये काही मोठं तत्त्वज्ञान नव्हतं किंवा काही मोठं टेक्निकल नॉलेज पण नव्हतं. फक्त 2 की, एक सुरुवातीला ॲड केली, एक शेवटी ॲड केली. म्हणजे हे बेसिक होतं हे ॲनिमेशन कीच्या फंडामेंटल्समधलं. ओके, तर मी जेव्हा केव्हा काइन मास्टर शिकवले त्याच्या अगोदर, त्यावेळेस या ॲनिमेशन कीवर आपण बऱ्याच वेळ बोललेलो आहोत. तर याचे भरपूर सारे ॲडव्हान्स ॲनिमेशन करता येतात. ठीक, समजलं. चला. तर आपल्याला बरेच जणांचे रिप्लाय आलेत. आता हे वळवायचं कसं? जर का समजा इकडून असा आला आणि इकडे असा गेलाय किंवा इकडून असा आला इकडून आणि इकडे आलाय असं आपल्याला दाखवायचं असेल. आता हा कॅरेक्टर जो आहे ना, तो तिकडे तोंड करून आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते. परंतु जस्ट एक तुम्हाला कीचा फंडामेंटल दाखवतो, की हे वळवायचं कसं? हे महत्त्वाचं. ओके, तर हा कॅरेक्टरचं तोंड कुणीकडे, काय या गोष्टी थोड्या वेळासाठी म्हणजे तुम्ही इग्नोर करा. पण आपण हा फंडा शिकायचा आहे, की कस्टम ॲनिमेशन तयार कसं करतात? म्हणजे की समजा इकडनं आता हे कॅरेक्टर आहे, पण कॅरेक्टरच्या ऐवजी काहीही असू शकतं. समजा तुम्ही दुसरा काहीतरी व्हिडिओ बनवताय, ट्युटोरियल व्हिडिओ आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा काही दाखवायचं, की बॉल इकडनं फेकला आणि इथे आदळला आणि इकडे गेला. हे ॲनिमेशन करावं लागेल ना तुम्हाला कस्टम पद्धतीने. हे तर काइन मास्टर देत नाही. मग कस्टम पद्धतीने ॲनिमेशन जर करायचं असेल, तर ह्या ॲनिमेशन कीचा योग्य तऱ्हेने वापर करता यायला हवा. तर जसं सूर्यमाला, की बाबा चंद्र असा पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. फिरता-फिरता तो लहान पण होतो, कधी-कधी मोठा होतो, अर्धा होतो. तर मग ते कसं दाखवायचं? तर ह्या सगळ्या गोष्टी कस्टम ॲनिमेशनने या काइन मास्टरमध्ये सुद्धा केल्या जाऊ शकतात. फक्त कस्टम ॲनिमेशन ज्याला वापरता येतं त्याला हे जमेल. ठीक आहे. तर कस्टम ॲनिमेशन या कीच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. अक्षय, ए अक्षय, अक्षय. ओके, चला तर मग मी या ठिकाणी काही तुम्हाला एक ह्या रस्त्याने इकडून इकडे असं कसं वळवता येईल किंवा याला कस्टम ॲनिमेशन म्हणूया. इथून इकडे आलं, इकडे गेलं आणि वस्तू तीच आहे, पण ती अशी कशी आपल्याला मूव्हमेंट करता येऊ शकते तिची. तर ते जरा बघूया. तर अं, याला आपल्याला चला एक बॉल आपण घेऊया इथे बॉल. म्हणजे जस्ट तुम्हाला म्हणजे उदाहरण जास्त चांगलं समजेल ह्याच्यासाठी. इमेज सर्चमॅनमध्ये जातो.
अक्षय काय झालंय? हे बघा, हा बॉल मी डाउनलोड करतो. मी डाउनलोड केला. बॅकग्राऊंड इरेज करतो त्याचा. ओके, ऑलरेडी त्याला बॅकग्राऊंड नाही आहे वाटतं. ओके ठीक आहे, चला काही हरकत नाही. आपल्याला बॅकग्राऊंड इरेज करण्याची गरजच नाही. तर मी काइन मास्टरमध्ये त्याला आता इम्पोर्ट करतो. लेअरमध्ये जातोय. आता हे फक्त ॲनिमेशन की समजावून सांगायची तुम्हाला चांगल्या पद्धतीने, म्हणून मी बॉलचं उदाहरण घेतोय. नाहीतर तसं काही आपल्या कार्टून ॲनिमेशनचा आणि बॉलचा काही संबंध नाही. पण जस्ट तुम्हाला एक ॲनिमेशन की थोडी अधिक चांगली समजेल याच्यासाठी. म्हणजे गरज वाटते का ॲनिमेशन की चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची तुम्हाला? तरच मी पुढे कंटिन्यू करतो ह्या बॉलला वगैरे घेऊन. नाही तर तुम्ही म्हणाल की हे तर कार्टून ॲनिमेशन चालू आहे का, हे वेगळंच काही चालू आहे. शेवटी कसं काइन मास्टर शिकायला गेलो तर भरपूर मोठं आहे. ओके, तसा तुमचा रिप्लाय द्या मला, म्हणजे मी त्याला कंटिन्यू करतो. बॉल घेऊन तुम्हाला एक जे कस्टम ॲनिमेशन जे पाहिजे तसं करून दाखवायला. ॲनिमेशन कीचा एक जस्ट कस्टम ॲनिमेशन करण्यासाठी कसा उपयोग केला जातो ते आपल्याला इथे कळेल. पटापट रिप्लाय द्या. कस्टम ॲनिमेशन CA टाईप करा, CA. काहींनी टाकलंय शिकवा हो सर वगैरे, पण अजून बाकीच्यांनी काहीच टाकलेलं नाही आहे. म्हणजे तुमची अनुमती नसेल तर उगीचच मलाही इकडे तिकडे कुठेही भरकण्याची गरज नाही. ओके ठीक, चला तर बऱ्याचशा जणांचे आता रिप्लाय दिसत आहेत. तर हे मी करून दाखवतो. तर मी लेअरवरती जातोय, मीडियावरती जातोय. आत्ता डाउनलोड केलेली इमेज आपण घेऊया, ही बॉलवाली पिक्चरमधून. हे बघा, बॉल इथे आलेला आहे. याचा आकार आपण जस्ट लागेल तेवढा करूया छोटासा. हे थोडंसं नाजूक काम आहे, जरा थोडंसं आपल्याला नीट करावं लागतं. आता ॲडव्हान्स जर आपण काही करायला शिकलो तरच आपल्याला किंमत मिळते. नाहीतर जनरल सगळे जे करतात तेच आपण केलं तर आपण रेग्युलर होऊन जातो. आकर्षित असं काहीतरी वेगळं दिसत नाही त्याच्यात. ठीक, चला तर आता मी या ठिकाणी एक बॉल घेतलेला आहे. बॉलचं ॲनिमेशन आपल्याला करायचे. बॉल उताराने इकडे येतोय आणि इकडून असा इथे आल्यावर पुन्हा इकडे असा वळतोय. हे आपल्याला ॲनिमेशन कीच्या सहाय्याने करायचं आहे. ओके, तोपर्यंत मी या व्हिडिओला काय करूया आपण, ओके ठीक आहे, याचा काही अडथळा नाही होणार असं मला वाटतंय. किंवा हीच इमेज मी अजून पुढे घेतो बघण्यासाठी आपल्याला. ठीक आहे ना, आणि इकडे बघूया आपण आता. तिकडे त्याचा अडथळा तुम्हाला व्हायलाच नको. आता बघा, मी काय दाखवणार तुम्हाला. हा जो बॉल आहे ना, हा इकडे येणार रस्त्याने बरोबर, आणि इथे आल्यावर इथून इकडे वळून इकडे जाणार. हे आपल्याला करायचंय.
आणि कस्टम ॲनिमेशन ह्याला म्हणतात. हे काही काइन मास्टर रेडीमेड देत नाही. तर मग हे कस्टम ॲनिमेशन करण्यासाठी आपण याला थोडंसं अजून लांब करून घेऊया. आता ॲनिमेशन कीला बघा नीट बारकाईनं. ॲनिमेशन कीला मी क्लिक केलंय. थोडंसं पुढे सरकायचं आहे, कारण की आपल्याला इथे दोन्ही की इनेबल दिसत नाहीत. मागच्या वेळेस काही बॅचमधल्या प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, सर मी हे क्लिक केलं पण इथे प्लस बटनच इनेबल नाही. तर याचं कारण असं आहे की ही टाईमलाईन जराशी बाहेर आहे. याच्या थोडीशी आतमध्ये असली तरच ते इनेबल होईल. तर थोडंसं मी याला पुढे सरकवतो टाईमलाईनला. थोडंसं पुढे. आणि याच्यावर क्लिक करतो. ॲनिमेशन कीला क्लिक करतो. आणि अजून थोडं याला पुढे सरकून घेतलं की दिसेल. हे बघा ॲनिमेशन की आपल्याला इनेबल झालेली दिसते, प्लसचं चिन्ह. मी क्लिक करतो त्याच्यावर. आता हा जो बॉल आहे ना, तो आपल्याला इकडे इकडे इथपर्यंत आणायचा आहे इथे. तर जस्ट मी बोटाने करतो, कारण की म्हणजे माऊसने तेवढं परफेक्ट जमते की नाही. तर मी जस्ट थोडासा बॉल इथे बघा पुढे घेतला, याला असं गोल फिरवला, थोडा पुढे घेतला, याला अजून असं गोल फिरवला, याला अजून पुढे घेतला, गोल फिरवला, याला पुढे घेतला, गोल फिरवला, याला पुढे घेतला, गोल फिरवला. ओके, असं मी रस्त्याच्या सेंटरवर त्याला आणलं. आता समजा इथपर्यंत आल्यानंतर आपण एक ॲनिमेशन एक की द्यायची आहे, कारण की इथून आपल्याला त्याचा मोड चेंज करायचा आहे, म्हणून एक ॲनिमेशन की दिलेली आहे. आणि आता आपल्याला पुन्हा त्याचा इकडे म्हणजे रस्त्याने इकडे घरगळत आणायचं या बाजूला. तर मी थोडंसं इकडे त्याला सरकवतो. आणि हा आता सरळ रस्ता आहे ना, त्याच्यामुळे आता मी सरळ जरी गेलो तरी चालतंय. आणि याला असं हो, तो लहान मोठा नाही व्हायला पाहिजे, गोल असं करायचं आहे. शेवटी मी एक ॲनिमेशन की ॲड करतोय. आणि आता मी प्ले करून पाहतो काय नेमकं त्याच्यावर परिणाम झाला असेल. हो, एक मिनिट. थोडंसं चुकलेलं आहे आपल्याकडून, पण तरी देखील त्याचा परिणाम तसा झालेला आहे, हे पहा. ओके, तर कस्टम ॲनिमेशन या ठिकाणी जे आज आपण केलंय, खरंच यापूर्वी तुम्ही काइन मास्टरमध्ये केलं होतं का? किंवा असं कस्टम ॲनिमेशन करता येतं हे आपल्याला माहिती होतं का? आणि माहिती असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल असं काही करून पाहिलेलं आहे का? तर तुमच्यापैकी कोणी ॲनिमेशन की वापरली आहे असेल, तर वापरली असं तुम्ही टाईप करू शकता. ओके, तर मी आता थोडंसं पुन्हा याला चेंज करतो. मध्ये जो डॉट दिलेला आहे ना, हा मधला डॉट, तर याला मी रिमूव्ह करतो. ॲनिमेशन कीला क्लिक करतो आणि रिमूव्ह करतो. थोडंसं आपल्याकडून ते चूक झाली करण्यात, तर त्याच्यामुळे मी हे रिमूव्ह करून पुन्हा करतोय. हे पहा, ही शेवटची की पण मी रिमूव्ह करतोय. मायनसच्या चिन्हाला क्लिक केलं की ती रिमूव्ह होते, पण अगोदर त्या डॉटवर जावं लागतं, तेव्हा ती रिमूव्ह होते. ओके, तर बॉलला आपल्याला त्या पोझिशनला ठेवायचे जिथून घसरत येणार आहे, जिथून सुरुवात होणार आहे, ती ही पोझिशन आहे. आता या पोझिशन इथपर्यंत येईपर्यंत, इतर येईपर्यंत आपल्याला इथे बॉल इथे आला पाहिजे, म्हणून इथे आपण प्लसचं चिन्ह क्लिक केलंय. हे पहा, पुन्हा आपल्याला आता शेवटीला यायचंय.
आणि इथे मी प्लसचं चिन्ह क्लिक करतोय आणि यानंतर आता मी बॉलला इकडे नेतोय. आणि आता पाहूया आपण पुन्हा एकदा काय बदल झालाय. ओके, अगोदरच्या ह्याच्यात आपण तसं असं बॉल थोडा फिरल्याचा अनुभव दिला, म्हणजे फिरल्याचं ॲनिमेशन केलं नव्हतं आणि इथून इकडे केलं होतं, तर तुम्हाला दिसलं की इथून तो सरळ आला डायरेक्ट आणि इथे आल्यावर इकडे तो घसरत आलाय. ओके, तर हो सर वापरली. 2-3 दोघं जणांचे रिप्लाय आलेत की ॲनिमेशन की वापरलेली आहे. तर तुम्हाला आता कस्टम ॲनिमेशनच्या सहाय्याने कार्टूनला सुद्धा तुम्ही आता हा एक फक्त एक सिम्बॉल होता बॉल, की आपण इकडून इकडे आणला, इकडे इकडे वळवला. ह्याच्या जागी काहीही असू शकतं. हे फक्त एक सिम्बॉल म्हणून आपण वापरला बॉल, पण इथे एखादा कॅरेक्टर इकडून इकडे चालला, इकडे गेला, तर हे दाखवण्यासाठी सुद्धा याच ॲनिमेशन कीचा आणि अशाच सेम पद्धतीचा उपयोग केला जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅरेक्टर इकडून तिकडे गेल्याचा अनुभव देता येईल. ओके, ठीक आहे. तर यासाठी आपल्याला कस्टम ॲनिमेशन की वापरता येणं आवश्यक आहे आणि ती या पद्धतीने वापरली जाईल. ओके, तर बऱ्यापैकी आता 10 वाजलेले आहेत. 9:58 झालेली आहेत. तर आता आपण प्रश्न उत्तराकडे वळूया. तर आजच्या भागावर तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील, प्रश्न विचारायचे असतील, तर त्यासाठी आपण जरा तुम्हाला माईक सुरू करून देतो. ओके, माईक सुरू करून आजच्या भागावरचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो बोला. सर, एखादा प्राणी आपल्याला घेता येईल का? प्राणी हो, घेता येईल ना. जे की प्राणी ॲनिमल काही ॲनिमल पोजिंगमध्ये जे आपण घेतो ना, तिथून ग्रीन स्क्रीन हो घेतल्यानंतर तो इथे येणारच आहे. आता इथे तो नाही, माणूस त्याच्या तोंडामध्ये त्याच्या त्याच्या तोंडामध्ये एखादी वस्तू घेऊ. हो, वस्तू पण येईल ना घेता. काय नाव तुमचं सर? माझं नाव उमेश राठोड. माझा डिजिटल अभ्यास युट्यूब चॅनल आहे. याच्या अगोदर मला वाटतं तुम्ही हे विचारलं होतं आहे ना हा हा WhatsAppला? मागच्या प्रश्न मी तुम्हाला ते ते पण मला एक करणं. फक्त सर एक प्रॅक्टिकल करून दाखव काय अपेक्षा उद्याला होती, वगैरे. काय अपेक्षा होती तुमची प्राण्यांच्या मला तोंडात? एखादा प्राणी असं म्हणजे भाकरीचा तुकडा, समजा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात भाकरीचा तुकडा आहे, चालला आहे तो असा. बरं बरं, ठीक आहे. उद्या आपण तो प्रयोग करूया. हो, तर मग उद्या मला ते प्रयोग करू फक्त. हो, त्यासाठी एक आपल्याला भाकरी आणि तो ॲनिमल ते सगळं गोळा करावं लागेल. ठीक, तर हो हो, ते फक्त. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण उद्या ते करून बघूया. आणखी कोणाचा काही ठीक आहे सर, प्रश्न आहे खूप का? खूप धन्यवाद. आणखी कोणाचा प्रश्न काय असेल तर विचारू शकता. हॅलो. हां, बोला सर. सर, पांचा सर बोलतोय. बोला सर. सर, ते वन अगोदरच्या ह्याला ते कॅरेक्टर दिलेले ना, हं. तर त्याच्यामध्ये फोटो च्या ह्याच्यामध्ये गेले ते ते हो, कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत? पीएनजी मध्ये आहेत का कसे आहेत? हो, PNG मध्ये आहेत. पीएनजी मध्ये, पण ते रेअर माझ्याकडे रेअरच्या ह्याच्यामध्ये ओपन झाले ना, ते फोटोच्या ह्याच्यामध्ये गेले पण ओपन होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ना सगळ्यात पहिले तर मी सांगेल आता तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये गेल्यावर ते हा. थोडासा शेवटीचा भाग आपण शेवटीच घेऊया, कारण की तिथे काही जण कन्फ्यूज होणारच आहेत आणि गडबड होऊ शकते. तर त्यामुळे तुम्हाला ते 2 व्हिडिओ पाहावे लागतील, हाऊ टू इन्स्टॉल. आता एकदा तुमच्या गॅलरीमध्ये त्या इमेजेस आल्या ना, तर मग ते हा, इम्पोर्ट करणं तर काही अवघड नाही. ते तर मी पहिल्या दिवशी दाखवलं तुम्हाला, की ते गॅलरीतला कस्टम कॅरेक्टर जो आपल्याकडे असेल तर तो कसा घेता येतो. चालेल चालेल, ठीक आहे.
ओके चालेल, ठीक आहे सर, थँक्यू सर. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असल्यास आपण विचारू शकता. सर नमस्ते, मी घोरपडे सर बोलतोय. प्राण्यांचं बोला. साऊंड हॅलो. हा बोला सर, घोरपडे सर हा बोला. सर. तुम्ही आत्ता जो दाखवला की तो अॅनिमेशन मध्ये तो माणूस चालत 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 येतोय आणि तो रस्त्यामध्ये वळलेला होता, बरोबर ना? तर तो तो जर वळवायचा असेल तर त्याची पोझिशन सुद्धा वळेल, बरोबर का नाही? हो. मग त्यावेळेस काय करणार? कसं काय त्यावेळेस त्याची पोझिशन कशी आपण वळवणार? हे बघा, पोझिशन वळवला हा आहे 2D कॅरेक्टर, त्याच्यामुळे याला दोनच बाजू असतात. दोन बाजू म्हणजे इकडे डावीकडे एकतर तोंड होईल, एकतर उजवीकडे होईल. त्याचं पाठीमागची बाजू दिसणारच नाही, कारण की ती एक म्हणजे 2D आणि कार्टून असल्यामुळे त्याला पाठीमागची बाजूच नसते, इमेज असते ती एक. फक्त थोडेसे त्याच्यावर काय की म्हणजे आपण त्याला म्हणूया लाइटिंग इफेक्ट आणि थोडेसे शेडिंग इफेक्ट दिलेले असल्यामुळे ते 3D मध्ये असल्यासारखं भासतंय, पण तो कार्टून 2D आहे. त्याच्यामुळे त्याला मागची बाजू पुढची बाजू असं नाही आहे, ती 3D कार्टूनला असतं तसं. आणि जर तसं द्यायचं म्हणलं तर मग त्या पद्धतीने वेगळी इमेज घ्यावी लागेल का? समजा तो येणे वरच्या बाजूने आलेला आहे, 3D कॅरेक्टर उजवीकडून वापरावं आला. लागेल. बोला. हा तेच ना, उजवीकडून आला आणि डावीकडे गेलाय आपल्या समोरच्या असते ह्याला, तर समोरचं कॅरेक्टर आणि साईडचं असं घ्यावं लागेल ना? हो, तसं घ्यावं लागेल, पण याला फ्लिप करून आपल्याला तसं वापरता येईल याच कॅरेक्टरला. जसं ओके इमेज ओके, फ्लिप केली बरोबर. जाते तसं यालाही फ्लिप केलं जातं. ओके, थँक्यू सर. ओके, धन्यवाद. आणखी पुढचा प्रश्न कोणतरी विचारत होतं. तर ते प्राण्याचा साऊंड इफेक्ट आपल्याला कसा देता येईल? हां, ते उद्याच्या भागात आपण साऊंड इफेक्ट आणि काही गोष्टी बघणारच आहोत. तर साऊंड इफेक्ट भरपूर सारे ऑलरेडी आपण इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये दिलेलेच आहेत. त्याच्यात भरपूर सारे साऊंड इफेक्ट आहेत, फक्त तुम्हाला ते सर्च करायचे आहेत. कुठल्या प्राण्याचा पाहिजे आणि कसला कसला साऊंड इफेक्ट पाहिजे ते सगळं काही आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचे आवाज, डोमेस्टिक ॲनिमल आणि सगळे प्राण्यांचे तुम्हाला म्हणजे आवाज भेटतील. सर अजून एक एक पुन्हा असं विचारायचं होतं शंका सर. होती. सर एक शंका अशी होती की आपण आता हा व्हिडिओ बनवणार, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला काही लेटर्स सुद्धा लागतील. हो. आपल्याला लेटर्स दाखवावं लागतील किंवा त्याची नावं वगैरे टाकावं लागतील. तर त्या लेटर्सचे जे फॉन्ट आहेत वेगवेगळे, ते ते सुद्धा तुम्ही देणार आहात का? किंवा ते किंवा फॉन्ट कसे ऑलरेडी घ्यायचे आहेत दाखवणार? काइन मास्टरमध्ये ऑलरेडी आहे. तुम्ही काइन मास्टर यापूर्वी काही वापरलंच नाही का? नाही नाही, वापरलेलं नाही, पण ते मराठी वापरायचं म्हणल्यानंतर ते वेगवेगळे असं म्हणतोय. ठीक आहे, इंग्रजी आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण जर तुमची इच्छा असेल तर मी काइन मास्टर जरा बऱ्यापैकी म्हणजे जास्तीत जास्त काइन मास्टर पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ते एका दिवसात काइन मास्टर तर होत नाही. त्याला 3 दिवस सलग मी यापूर्वीचे जे ट्रेनिंग प्रोग्राम होते दुसरे म्हणजे व्हिडिओ एडिटिंगच्या संदर्भातले, त्याच्यात 3 दिवस हा नुसता काइन मास्टरच चालतो. 3 दिवस नुसते काइन मास्टरवरच जातात. एवढं म्हणजे सगळे फंक्शनॅलिटी त्याच्यातल्या शिकायच्या म्हटलं तर. पण तरी देखील तुमच्यासाठी उद्या टेक्स्ट आणि काही त्यातल्या गोष्टी ज्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण उद्याचा वाटल्यास दिवस त्याच्यावर घालू, तुमचं म्हणणं असेल तर. ओके, चालेल सर. थँक्यू सर. नाही, पण तुमच्या एकट्याच्या म्हणण्यानुसार नाही, बाकीच्यांचं पण म्हणणं तसं असेल, ऐकून घ्यावं लागेल. हॅलो. ओके, चला. हां, बाकी बोला. सर नमस्कार. नमस्कार. ते ॲनिमल साऊंड जे म्हटले तुम्ही आता, ते माझं जे वाक्य थोडंसं मिस झालं माझ्याकडून. ते कुठून डाउनलोड करायचे आपण? ॲनिमल साऊंड. ॲनिमलचे साऊंड तुम्हाला ह्याच्यातून घ्यायचे, तर आपण ते इम्पॉर्टंट लिंक दिलेत ना, इम्पॉर्टंट लिंक सेक्शन. तर त्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये भरपूर साऱ्या लिंक्स आहेत आणि त्याच्यात साऊंड इफेक्टच्या लिंक्स आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला सर्च करावं लागतील. अच्छा अच्छा, थँक्यू. आणि त्या साईटवर गेल्यावर फिल्टर लावायचं आहे तुम्हाला, मग ते लवकर साऊंड सापडतात. म्हणजे की समजा तुम्ही ॲनिमलचं फिल्टर लावलं किंवा त्या ॲनिमलमध्ये पण वाईल्ड ॲनिमल आणि समजा डोमेस्टिक ॲनिमल जे कुठले पाहिजे त्याचं फिल्टर लावलं की ते साऊंड तुम्हाला लवकर सापडतील. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. हॅलो. हां, सर, बोला. आपण इमेज इमेज घेतली होती बॅकग्राऊंडला खेड्याची, आणि नंतर तिला झूम करून क्रॉप केलं, पण त्याच्यावर तो वॉटरमार्क होता बरोबर. आणि तू झूमिंग केला तो वॉटरमार्क कटला दिली, तर ती कॉपीराईट मध्ये येते का? मग हो, कॉपीराईटमध्ये येते. Water- ती तशी इमेज शक्यतो व्हिडिओमध्ये नाही वापरायची. वापरायचीच नाही ना, क्रॉप जरी केलं तरी ती कॉपीराईट मध्ये येणार. ओके.
सर ओके. ते पिक्सल ऍप मध्ये आपण हँड पीएनजी घेतला पण तो सर इकडे इनेबलच नाही होतो सर. तो अर्धाच होऊन जातो इकडे म्हणजे कुठे? क्रोमाटून मध्ये. क्रोमाटून मध्ये असं का? कालची जी हो. प्रोसिजर होती ना ती कशी होती, आपण अगोदर हँड पीएनजी जी हा, होती तर ती पिक्सल हा. लॅब मध्ये घेतली फक्त निशाणीसाठी, की तिचा हो, बरोबर. हात कुठे येईल अंदाजे, त्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन आणि ते सगळ्याचं परफेक्ट माप घेऊन ते बनवलेलं असतंय. आणि ते तुम्हाला तितकं सगळं डोकं चालवायला लागू नये म्हणून ते रेडीमेड करून ठेवलेली इमेज आहे. फक्त तुम्हाला ती तिथे घ्यायची आहे, एक सिम्बॉल म्हणून तिचा जस्ट वापर करायचा आहे आणि ती हातात देणारी जी वस्तू आहे तर ती हात तुम्हाला तर तिथे दिसतच असतो. हात खालच्या बाजूने करंगळी, वरच्या बाजूने अंगठा आहे आणि मध्ये एक डॉट दिलेला आहे. तर त्या डॉटला चिटकून बरोबर ती तशी आपल्याला हातातला तो दांडा जो असेल तर तशा पद्धतीने घ्यावा लागतो. आणि जर का पर्स वगैरे असेल तर पर्स म्हटलं की हे बोटं जे आहेत ना, तर बोटाच्या खाली असेल ना पर्स अशा खालच्या बाजूला. तर खालच्या बाजूला असल्यामुळे ती दांडा ज्या पद्धतीने आपण तिथे सेट केला तशा पद्धतीने पर्स सेट करून नाही चालणार. पर्स पण त्या डॉट जवळच असावी लागेल, पण ही जी बाजू आहे ही बोटाची वळवलेली मूठ त्या बाजूने पर्स ठेवावी लागेल तिथे. तशा प्रकारे पण म्हणजे काय माझ्याकडून चूक होते तर ती वस्तू आहे ती सर इकडेच घेता आणि ते 2 भागामध्ये विभागल्या जाते. मग काय तुम्हाला काय कालचा चूक? व्हिडिओ जो आहे ना मी प्रॉपर सांगितलेला तो थोडासा तेवढ्या भागापुरता रिपीट करायला पाहिजे. थांबून पॉज करत तशी कृती करा, कारण की त्याच्यात 2-3 वेगवेगळे ॲप वापरलेत आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम वापरता तेव्हा सगळ्या स्टेप लक्षात राहत नाहीत. माझ्या पण नाही राहत. मी स्टेप थोड्याशा सराव झाल्यानंतर मग त्या समजा तुम्हाला स्मूथली सांगत आहे इतक्या सगळ्या व्यवस्थित. तरी पण तुम्ही पहिल्यांदा बघत असता त्यामुळे तुमच्या त्या सगळ्या स्टेप लक्षात राहत नाही. त्याच्यात 3 ॲप वापरले जात आहेत. पिक्सल लॅब वापरला जातोय, बॅकग्राऊंड इरेजर वापरला जातोय आणि हँड पीएनजी पण वापरली जाते. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्याच्यामुळे स्टेप्स ज्या आहेत ना त्या थोड्या जास्तीच्या आहेत. म्हणून त्या प्रॉपर लक्षात राहणं 2-3 सरावानंतर शक्य आहे. तर त्यासाठी थोडा व्हिडिओ 4-5 पॉज वेळा करा. केलं सर तसं. हां. तरी पण नाही जमलं. नाही जमलं सर 4-5 वेळा करून ओके, ठीक आहे. ती वस्तूच 2 भागामध्ये. आत्ता इथे मी दाखवतो तुम्हाला. 1 मिनिटाचं काम आहे. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सुद्धा. तर मला अगोदर समजून सुरुवातीला जे सांगायचं होतं त्यावेळेस मला जास्त वेळ लागला, कारण की संपूर्ण स्टेप रेकॉर्डिंग पण झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला ते प्रॉपरली नंतर बघताना व्यवस्थित समजलं पाहिजे म्हणून. पण आत्ता मी शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली समजावून सांगू शकतो की हे असं आहे. ठीक आहे. आत्ता मी लगेच सांगतो. थोडा वेळ थांबा. तर पुढचा प्रश्न मी अजून घेतो, ज्याचा कोणाचा वर्बली प्रश्न आहे. ओके, आणखी कोणाला बोलून प्रश्न विचारायचा आहे पटकन विचारा. ओके, चला प्रश्न तुमचा आता सध्या नसेल तोपर्यंत लक्षात आणून ठेवा. मी पुढे जातोय आणि स्क्रीन तुम्हाला दाखवतोय आणि लगेच ते कसं केलं होतं काल. हातामध्ये ती वस्तू कशी द्यायची सेटिंग केली त्या गोष्टी मी इथे तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये दाखवतोय, जो की ऑलरेडी स्टेप बाय स्टेप तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, पण जस्ट शॉर्टकटमध्ये. ओके, चला तरी आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेलच आणि मी काय काय काल केलंय ते सगळं तुम्हाला इथे शेअर करतो. हे पहा, सगळ्यात पहिले आपल्याकडे हँड पीएनजी अगोदर गॅलरीमध्ये घेऊन ठेवायचीच आहे. ती इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये लिंक आहे, तिला क्लिक करा, डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर काय तर आपल्याला जी वस्तू त्याच्या हातात द्यायची तिचा बॅकग्राऊंड इरेज करायचा. ती स्टेप मी इथे नाही दाखवत. ठीक आहे, तर ती बॅकग्राऊंड इरेज केलेली इमेज आपल्याकडे असेल, हँड पीएनजी आपल्याकडे असेल, तर पुढे तिची सेटिंग पिक्सल लॅबच्या सहाय्याने कशी करतात ते मी दाखवतो. तर आपल्याला जायचं आहे पिक्सल लॅबमध्ये. पिक्सल लॅबमध्ये मी आलो. आता या ठिकाणी कालचा प्रोजेक्ट ऑलरेडी आहे, मी त्याला रिकवर करतो, ओके करतो, किंवा मी याला डिलीट करतो. ठीक आहे. हो, आता इथे हे जे टेक्स्ट आहे पहिला डिफॉल्टवाला असा तुमच्याकडे येतो फेस सुरुवातीला, आणि याला आपण डिलीट करून टाका म्हणजे व्यवस्थित झालंय. आता पुढे काय करायचंय, तर मी म्हणालो होतो की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे क्लिक करायचंय. तर मी क्लिक केलं. याच्यानंतर इथे क्लिक करायचंय, फ्रॉम गॅलरी क्लिक केलं.
आता इथून आपल्याला हँड PNG इथे घ्यायची आहे. तर हँड PNG बघा आपल्याला कुठे डाउनलोडमध्ये असेल कदाचित. फ्रॉम गॅलरी, अल्बम आणि डाउनलोड. हे बघा हँड PNG आहे. मी तिला घेतो. ओके, घेतलं, राईट खालचा टिक केलं, आली ती. आता इथे आपल्याला झाडू किंवा जी काही वस्तू आहे आपल्याला द्यायची ती पुन्हा एकदा आपल्याला जायचंय फ्रॉम गॅलरी, पण इथून नाही जायचं. हे पहा, ही जी फ्रॉम गॅलरी हिच्यातून पण गॅलरीतच जाता येतं, पण इथे क्लिक आहे सध्या. तर हा जो मेनू जो काम करतो, हा चौकोनवाला, हा बॅकग्राऊंड लेअरसाठी असतो, बॅकग्राऊंडवरती काम करण्यासाठी असतो. आणि आपण तर बॅकग्राऊंडला एक इमेज ऑलरेडी घेतलेली आहे हँड PNG, आणि आणखी एखादी बॅकग्राऊंडला घेतल्यावर ते आपल्याला जमणार नाही. तुम्ही इथूनच करत असाल कदाचित. तर आपल्याला या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनला क्लिक करण्यासाठी इथे जायचं आहे. याला लेअरचा ऑप्शनला हा आहे शेजारचा, तर त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. याच्यात आहे इम्पोर्ट नावाचा ऑप्शन, जो की तोच ऑप्शन आहे जो गॅलरीत जाण्यासाठी लागतो. फक्त एवढंच की तो बॅकग्राऊंडसाठी होता आणि हा लेअरवरती इमेज घेण्यासाठी असतो. तर त्याच्यावर मी आता क्लिक करतो. इम्पोर्टला क्लिक केले. आता याच्यामध्ये आपण इमेज घ्यायची बॅकग्राऊंड इरेझरच्या मदतीने इरेज केलेली. तर हो, इम्पोर्टमध्ये जाऊन आपल्याला त्या फोल्डरमध्ये जावं लागेल ज्याच्यात ती इमेज आहे. तर ही ती इमेज आहे कालची, जी मी ही तर ऑलरेडी सेटिंग केलेली दिसते, पण तरी ठीक आहे, आपण घेऊया. आता ही इमेज आपण घेतलेली आहे. आता हिला आपण सेट कसं करायचं आहे ते बघा. आता ही कुठल्याही दिशेने आपल्याला समजा आपण तयार करून अशी वगैरे कशी तरी असेल. आता हिला परफेक्ट बसवायचं आहे म्हटल्यावर आपल्याला हा हँड जो आहे ना तो रेफरन्ससाठी वापरायचा आहे. तर मग हँड आपल्याला तिथे मध्ये जो डॉट दिसतोय ना तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरी त्याची बोटं वळलेली आहेत, तर आणि मग मूठ कशी धरलेली असेल थोडंसं आपण इमॅजिन करायचं आहे. तर मूठ वरच्या बाजूला अंगठा, खालच्या बाजूला करंगळी अशा प्रकारचं ते दिसतंय. तर मग आपण त्याला तशा पद्धतीने याची दांडी अशी घेणार आणि बरोबर या ठिकाणी या डॉटवर इथे ठेवायची. आता डॉटवर अशी जरी ठेवली तरी ती मूठ जी आहे ना ती पकडली त्याने, पण मूठ करंगळीच्या थोडी खाली पाहिजे. तर त्यासाठी व्यवस्थित दिसावं म्हणून आपण त्याला थोडं खाली पण घेऊ शकतो अशा पद्धतीने. डॉट एकदम झाकून नाही टाकायचा. या बाजूला डाव्या बाजूला थोडासा म्हणजे कल आपल्याला या दांडीचा द्यायचा आहे, जेणेकरून इकडच्या बाजूने नाही द्यायचं, या बाजूने कल द्यायचा आहे इथे, म्हणजे डाव्या बाजूने, उजव्या बाजूने नाही. इकडून थोडासा डॉट शिल्लक राहिला उजव्या बाजूने तरी चालेल अशा पद्धतीने. तर असं बरोबर तिथे मी सेटिंग केलंय आणि मग ते परफेक्ट बसणार आहे. तर सर तुम्ही सांगा तुमचं याच्यात काय मिस होत होतं. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला फक्त झाडू ठेवायचा आहे आणि रेफरन्सची इमेज काढायची. तर रेफरन्सची इमेज काढण्यासाठी आपल्याला पुन्हा बॅकग्राऊंडच्या चिन्हालाच क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडच्या चिन्हाला ह्याला मी करतो क्लिक, आणि बॅकग्राऊंडला जी इमेज आहे ती काढण्यासाठी थोडंसं इकडे सरकायचं आणि याच्यात आहे ट्रान्सपरंट, म्हणजे की बॅकग्राऊंड जे काय असेल ते सपाट करून टाकायचं, आपल्याला काढून टाकायचं, त्यासाठी ट्रान्सपरंट. तर मी करतो त्याच्यावर क्लिक. जी रेफरन्ससाठी इमेज घेतली होती ती गायब झाली आणि फक्त राहिला तो झाडू. त्याची सेटिंग तिथे त्या पद्धतीने आपण करून घेतलेली, म्हणून आता तो शिल्लक तेवढाच ठेवायचा आहे आणि मग सेव्ह करून घ्यायचे. झालं. आता याच्यात सांगा तुमच्याकडून काय बदल किंवा काय कुठे मिस झालं होतं. त्या हाताचा पॉइंट जो आहे तो कधी बहुतेक हे नसून झाला सेट. मग काय झालंय आता तुम्हाला तुमची चूक लक्षात आली पाहिजे, किंवा तुम्ही काय केलं आणि मी काय केलं याच्यात काय बदल आहे. आता तुम्ही काय केलं हे तुम्हाला माहिती प्रोसिजर आहे. प्रोसिजर अशीच केली आहे सर. फक्त तो सेटिंग जो आहे तो पॉइंट जो आहे तो उजवीकडे बहुतेक गेला असेल, उजवीकडून दिसत असेल. आता तुम्ही सांगितलं डावीकडं, डावीकडून म्हणजे पॉइंट म्हणजे अंतर किती आहे, पॉइंट उजवीकडे दिसला तरी आहेच किती छोटा, पॉइंटच खूप छोटा आहे हो, खरं. हो. त्याच्यात डावीकडे उजवीकडे हो, त्याने हो. काही फार मोठा नाही फरक पडणार, पण ॲक्युरेसी वाढेल याच्यासाठी म्हणणार आहे. तुम्ही अगदी थोडंसं हो, हो. इकडे तिकडे अगदी काही मायक्रो इकडे तिकडे सरकल्यामुळे फार काही त्याच्यात बिघाड नाही दिसणार, पण ॲक्युरेसी दिसेल.
तर त्याच्यामुळे तुम्ही काय केलंय आता ते तुम्हालाच माहिती, किंवा तुमचं काय याच्यातून मिस होतंय, की जेणेकरून ती हातात मूठ धरल्यासारखं येत होतं, की दुसरीकडेच जाडू दिसत होता? दुसरीकडे 2 भाग सर. अर्धा भाग वरती, अर्धा भाग खाली येत होता. तो क्रोमा ट्यूनमध्ये मग इनेबल काहीतरी करायच्या वेळेस. पूर्ण मिसमॅच आहे. थोडंसं जर मिसमॅच असेल तर म्हणजे थोडंसं तुम्हाला झाडू प्रॉपर पकडलेला नाही असा दिसू शकतो. जर तुमची थोडी सेटिंग जर तशी बिघडली तर. पण इतकं डायरेक्टली 2 झाडू इकडे आणि 1 तिकडे हां, असं काहीतरी वेगळं 2 असेल 2 तर भाग तर नाही होऊ शकत. हां, बरोबर. तर ते काहीतरी वेगळं तुमच्याकडून हां, झालेलं आहे. तर त्यामुळे अजून एकदा किंवा ते मी ज्या आत्ता पद्धतीने रिपीट केलंय, तशाच प्रोसिजरने करा हो सर. आणि ते नीट करून घ्या. झाडूच्या ऐवजी तुम्ही दुसरी वस्तू कुदळ, फावडं वगैरे पण वापरू शकता. असं काही पण, किंवा त्याच्या हातात चाबूक द्यायचा असेल, तुम्ही चाबूक देऊ शकता. जे काही पाहिजे ते. तर त्या पद्धतीने सिस्टम एकच राहणार जे मी आता सांगितली. ठीक आहे सर. थँक यू सर. ठीक, तर आणखी कोणाचा काही प्रश्न राहिला असेल तर ताबडतोब आपण प्रश्न विचारावा, अन्यथा मीटिंग बंद केली जाईल अजून जरी 30 सेकंद कोणाचाही प्रश्न आला नाही तर. ओके मंडळी, आपल्या कोणाचाही प्रश्न नसेल कदाचित तर आपण इथे थांबूया. सराव मात्र करायला तुम्ही अजूनही सुरू केला पाहिजे आणि आजचा सेशन आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी याच ठिकाणी याच लिंकवर धमाकेदार टॉपिक घेऊन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. गुड नाईट सर.